मेहता का उल्टा चष्मा. आतमध्ये तर कुत्रा आहे. शेठजी तुम्ही घाबरू नका, आपल्याकडे घनसू भाई आहे. ते कुत्र्याला असे 2-4 शेर ऐकवतील की कुत्रा बेडरूम मध्येच राहील, बाहेर येणारच नाही. बोला, काय झालं? मी इथे दिसत नाहीये का? नाही, ते आमचे शेठजी कुत्रा शोधत आहेत. कुत्रा? अच्छा, तुमचा कुत्रा हरवला? नाही, इथे कुठला कुत्रा नाही आलाय. नाही, ते मी डोरबेल वाजवली ना, तर तुमच्या घरातून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला ना. आणि काय आहे, आमचे शेठजी कुत्र्याला. हा भाऊ बस. नाही, इकडे कुठलाच कुत्रा नाहीये. त्याचं काय आहे, त्या डोरबेल मध्ये कुत्र्याचा आवाज आहे. हे बघा. हो. अच्छा. अरे जेठा भाऊ, तुम्ही उगीच घाबरत होता. दिस इज कुत्ता बेल. ऑल इज वेल. एक मिनिट भाऊ, तुम्ही जरा शांती ठेवा ना. 2 मिनिट. नमस्ते नंबरी भाऊ. हो ना. नंबरी? तुमचं नाव नंबरी आहे ना? कोण बोललं? ते खाली ते पहिल्या मजल्यावर ते थंपीबाई राहतात ना, त्यांनी सांगितलं. बेकार माणूस आहे, बेकार माणूस. माझं नाव बाबू कुमार आहे. अच्छा, नमस्ते बाबू कुमार भाऊ. नमस्कार. माझं नाव जेठालाल चंपकलाल गडा आहे. याच बिल्डिंग मध्ये आपलं रोड साइडला माझं दुकान आहे, गडा इलेक्ट्रॉनिक्स. अच्छा, ते तुमचं दुकान आहे. हो हो हो. अहो, ते काय, तुमच्याशी कधी भेटच नाही ना झाली. ते तुमचे कोणते ते नट्टू काका येतात वर्षातून एकदाच आणि पूर्ण वर्षाचा मेंटेनन्स देऊन निघून जातात. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. अच्छा, तुम्ही 2 नंबरी आहात ना? हे काय बोलत आहात तुम्ही? अहो, आमचे शेठजी एकदम इमानदार माणूस आहेत. आजवर कधीच त्यांनी 2 नंबरचं काम नाही केलं आहे. नाही, तसं काही नाहीये. तुमच्या दुकानाचा नंबर 2 आहे ना? हो हो. काय? हा पण ना बाई, हुना तू काय बदलू हवे. हो हो हो, 2 नंबर आहे. तर तुमच्याकडे थोडं काम होतं. मग या ना, आत या. आरामात बसून बोलूया. काय इकडे उभे राहून तुम्ही थकून जाल. हा किती चांगला माणूस आहे. तो थंपी तर म्हणत होता की डोकं फिरवून टाकेल. काय झालं? या. अरे मिया, लवकर चला, रात्री आमचा मुशायरा आहे. लवकर चला. हो, चला चला. या. बसा. हो, बोला. ते माझे जे दुकान आहे ना, गडा इलेक्ट्रॉनिक्स, त्याच्यात जरा प्रॉब्लेम झाला आहे. नाही, समस्या नंतर सांगा. आधी तुमचा नंबर सांगा. ठीक आहे. 9280. मोबाईल नंबर नाही, तुमची जन्मतारीख सांगा. का? कारण आमचे अंकेश्वर महाराज आहेत ना, ते बघा. आमच्या अंकेश्वर महाराजांनी म्हटलंय की आजच्या दिवशी 5 नंबरच्या अंकवाल्यांशी बोलायचं नाही म्हणून. बोला, अंकेश्वर महाराजांचा विजय असो. बोला, अंकेश्वर महाराजांचा जय जय. अरे बोल ना भाऊ, तुला काय प्रॉब्लेम जय आहे? जय जय जय. जय जय जय. हो, सांगा. जन्मतारीख सांगा. 26. म्हणजे 2 आणि 6 8. तुमचा नंबर तर 8 आहे. हे तर होणारच होतं. काय होणारच होतं? म्हणजे आमच्या अंकेश्वर महाराजांनी सांगितलं होतं की आजच्या दिवशी एक 8 नंबरची व्यक्ती तुम्हाला भेटायला येईल आणि तुम्हाला खूप त्रास देईल. मी त्रास? अहो, मी स्वतःच त्रासात आहे. मी तुम्हाला काय त्रास देणार? अहो, मी तर तुमच्याशी महत्वाचं बोलायला आलोय. अच्छा, हे बघा, माझं तर मी सांगितलं, माझं नाव जेठालाल चंपकलाल गडा आहे. गडा इलेक्ट्रॉनिक्सचा मालक. हे जे आहेत ते बागेश्वरजी आहेत. नमस्ते. माझ्या दुकानात काम करतात. आणि हे मिया सगळे होतात ज्याच्या शायरीने पागल. नाव आहे माझं प्लंबर घनसू घायल. आदाब. हा, हे प्लंबर आहेत आणि शायर पण आहेत. म्हणजे शायर पहिले आहेत, प्लंबर नंतर आहेत. बरोबर आहे ना? बरोबर बोलला मिया. हा, तर खरं तर गोष्ट ही आहे की माझे जे दुकान आहे ना, गडा इलेक्ट्रॉनिक्स, ते अय्यर भाईंच्या फ्लॅटच्या अगदी खाली आहे. आता अय्यर भाईंच्या फ्लॅट मध्ये माहित नाही कसं लिकेज चालू झालं, तर ते सगळं पाणी माझ्या दुकानात पडतंय. अंकेश्वर महाराजांनी खरं सांगितलं होतं.
एखादी 8 नंबरची व्यक्ती तुमच्याकडे येईल आणि ती ही समस्या घेऊन येईल. अजून काय बोलले होते महाराज? हेच की तो समस्या घेऊन येईल, पण मी त्याची मदत नाही करू शकणार. बोला अंकेश्वर महाराजांचा विजय असो. जय. नाही नाही, हे बघा असं नका बोलू, तुम्हाला आमची मदत करावी लागेल. काय ना, माझे जे दुकान आहे ना त्यात लाखोंचं इलेक्ट्रॉनिक्सचं सामान पडलंय. जर हे लिकेज बंद नाही झालं तर माझं खूप मोठं नुकसान होऊन जाईल. हो हो. नाही ते तर मला समजलंय, पण मला वाटूनही मी तुमची मदत नाही करू शकत. कारण मी आहे 3 नंबरी आणि तुम्ही आहात 8 नंबरी. आणि दुसरं काय आहे, 102 नंबरच्या फ्लॅटच्या मालकाची जन्मतारीख आहे 3 आणि त्याच्या फ्लॅटच्या नंबरची टोटल पण आहे 3 आणि तुम्ही आहात 8 नंबरी. मग 3 नंबर तर 8 नंबरला त्रास देणारच. हे बघा, हे 3 नंबर 8 नंबर हे काही माझ्या लक्षात येत नाहीये, ते सगळं जाऊ द्या. ते जे थंपीचे आहेत ना, जे पहिल्या मजल्यावर राहतात, त्यांनी मला सांगितलं की अय्यर भाईंच्या फ्लॅटची एक एक्स्ट्रा किल्ली तुमच्याकडे असते. मग मी काय म्हणतोय की ती चावी तुम्ही आम्हाला देऊन टाका. हा प्लंबर मी बरोबरच घेऊन आलोय. मग काय, आम्ही लोक पटापट जाऊ आणि पटापट जे काही लिकेज आहे ते काम संपवून लगेच किल्ली तुम्हाला परत देऊन टाकू 1 तासात. हा. नाही, काय नाही. असं आहे की जोवर फ्लॅटचा मालक परवानगी देत नाही तोवर मी तुम्हाला चावी देऊ शकत नाही. हा, मग फोन करून विचारून घ्या ना त्यांना. त्यांचा फोन लागणारच नाही. का? तुम्ही 8 नंबर, ते 3 नंबर. तुम्हाला तर आज त्रास होणारच आहे. बोला अंकेश्वर महाराजांचा विजय असो. मी तर म्हणतो सरळ अंकेश्वर महाराजांकडे जाऊया. आता तेच आपली मदत करतील मिया. ए भाऊ, तू जरा शांती ठेव ना घनसूबाई. हा प्लीज 2 मिनिट. मी काय म्हणतोय, तुम्ही हे 3 नंबर 8 नंबर जाऊ द्या आणि गोष्टीच्या गंभीरतेला समजून घ्या. हे बघा, मला तुमचा त्रास समजतोय, पण तुम्ही आमचा त्रास समजून घ्या. तुमचा त्रास काय आहे? हा. हे बघा, आमचा नंबर आहे 3. त्या नात्याने आम्ही तुम्हाला चावी देऊ शकतो, पण आमचा भाग्यांक आहे 5 आणि 5 भाग्यांक आहे म्हणून आम्ही तुम्हाला चावी दिली. म्हणजे 8 नंबर वाल्याला चावी दिली तर आमच्या नशिबाची चावी हरवून जाऊ शकते. आणि म्हणूनच फ्लॅटच्या मालकाच्या येण्यापर्यंत तुम्हाला त्रास होणारच आहे. अरे अच्छा, मी काय म्हणतो, तुम्ही आम्हाला चावी देऊ शकत नाही, चला काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही स्वतः याला चावी घेऊन तुमच्या हाताने अय्यर भाईंचा फ्लॅट उघडा. तुम्ही तिथे उभे राहा, तुमच्या समोर आम्ही लोक पटापट काम करून निघून जाऊ. हा. दुसऱ्यांच्या घरात विना परवानगी आम्ही नाही घुसू शकत. अहो, मग तुम्ही फोन करून विचारा ना. तुम्ही ही गोष्ट त्यांना समजावली ना तर मला पूर्ण विश्वास आहे की अय्यर भाई तुम्हाला परवानगी देऊन टाकतील. हा. मी बोललो ना, त्यांचा फोन लागणारच नाही. एकदा ट्राय करून तर बघा ना भाऊ. ट्राय न करताच तुम्ही बोलताय की लागणारच नाही. चला ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर मी ट्राय करतो. ठीक आहे, हे बघा. आपके द्वारा डायल किया गया नंबर अभी स्विच ऑफ है. बघितलं, मी बोललो होतो ना. 1 मिनिट, मला द्या नंबर. 9820. आपके द्वारा डायल किया गया नंबर अभी स्विच ऑफ है. काय झालं, लागला? आपके द्वारा डायल किया गया नंबर अभी स्विच ऑफ है. त्यांच्या फॅमिली मधल्या अजून कोणाचा नंबर आहे तुमच्याकडे? नाही. अरे आता काय करायचं? शेठजी, आता तर एकच उपाय आहे. जोपर्यंत 102 वाली येत नाहीत तोपर्यंत दुकानातला सगळा माल गोडाऊन मध्ये शिफ्ट करून ठेवूया. आणि दुकानाच्या समोर लिहून ठेवा की जर सामान घ्यायचं असेल तर गोडाऊनला या, नाहीतर जिथे जायचं तिथे जा. अरे वा घनसू भाऊ, हा तर मस्त शेअर झाला. सामान घ्यायचं असेल तर गोडाऊन मध्ये येऊ शकता, नाहीतर तुम्हाला हवा तिथे जाऊ शकता. वा वा घनसूबाई, मजा अरे आली. भाऊ, तू शांती ठेव ना 2 मिनिटं. हे बघा सेक्रेटरी साहेब, मी खूप अस्वस्थ आहे आता. ह्याच्यातून बाहेर पडायचा तुम्हीच काहीतरी रस्ता दाखवा. रस्ता समोर आहे. आता तुम्ही मला चावी देताय का मी पोलिसात जाऊ? नाही, जा, पण आज नका जाऊ, कारण आज 8 नंबर वाल्यांचा दिवस खूप खराब आहे. कदाचित तुम्हालाच पोलीस लॉकअप मध्ये टाकतील. मी गंमत करत नाहीये, मी खरंच पोलिसात जाईन. नाही, तुम्ही पोलीस स्टेशनला जाल, पण काय तुम्ही परत याल? आम्हाला तुमची काळजी आहे म्हणून म्हणतोय. हा, नाही, सांभाळून जा. हा, नीट विचार करून जा, कारण तुम्ही 8 नंबर आहात.
अरे अरे बंद करा तुमचा 3 नंबर 8 नंबर 8 नंबर 3 नंबर 3 नंबर 8 नंबरची मदत नाही करू शकत. 8 नंबरच्या नशिबात आज फक्त त्रासच लिहिलेला आहे. मी विश्वास नाही करत या नंबरांवर. माझा कर्मावर विश्वास आहे. त्या थंपीने बरोबर याचं नाव ठेवलंय नंबरी. 1 नंबरचे 10 नंबरी आहात तुम्ही. तुम्हाला आमचा राग येतोय यात तुमची चूक नाहीये, तुमच्या नंबरची आहे. 8 नंबर. आणि आज 8 नंबर वाल्यांना राग येणं साहजिकच आहे. एक काम करा, तुम्ही जा आणि थंड ताक प्या. तुमचं मन शांत होऊन जाईल. ए, कसा व्यक्ती आहे हा? मी जाण्याच्या आधी यांच्यावर एक शेअर अर्ज आहे. नंबरवर नंबर, नंबरवर नंबर, नंबरवर नंबर, नंबरची खाज आहे. तुमच्यासारखा सेक्रेटरी म्हणजे सगळ्यांना लाज आहे, खूप मोठी लाज आहे. वा 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 घनसुखबाई, काय बोललाय तुम्ही. काय मस्त शेर मारलाय. बिलकुल बिलकुल असा सेक्रेटरी म्हणजे तर लाज आहे, लाजच आहे. रागवू नका, तुम्ही 8 नंबर आहात. आणि आज जर 8 नंबर वाले रागवतील तर त्यांचंच नुकसान होईल. याचं नंबरिंग तर बंदच होत नाहीये. चला भाऊ, चला इथून चला. धन्यवाद. अंकेश्वर महाराजांचा विजय असो. शेठजी, आज लक्षात आलं की गोकुळधाम सोसायटीच्या सेक्रेटरी मध्ये आणि या इकडच्या सेक्रेटरी मध्ये किती फरक आहे. बघणार तर काय, हा काय सेक्रेटरी आहे? अरे भिडे आहे सेक्रेटरी. ह्याला भिडे काढून काहीतरी शिकायला पाहिजे. भिडे बिचारा नेहमी किती तत्पर असतो. छतावर राहतो. अरे छतावर का राहतो मी या? अरे छतावर नाही, शेठजी तत्पर आहे म्हणतायत. तत्पर ते काय असतं? म्हणजे नेहमी तयार असतात. तयार असतात? अरे का तयार असतात? कशासाठी तयार असतात? अरे सगळ्यांची मदत करायला भाऊ. हा, ही चांगली गोष्ट आहे मिया. शेठजी, आता काय करायचं? आता काय, घनसू एक काम कर भाऊ, तू दुकानाच्या आतमधूनच ते लिकेज बंद करायचा प्रयत्न कर भाऊ. चल चल. सगळीकडे डोका आपटून काय होणार? पायाला जखम झाली आहे तर डोक्याचा इलाज करून काय होणार? अरे लिकेज बंद होणार तर वरच्याच घरातून होणार, नाही तर नाही होणार. अच्छा मिया, आता मी येतो. हा, अरे तू कुठे चाललास भाऊ? अरे मिया, आप्पापाड्यामध्ये आज माझा मुशायरा आहे. आम्ही त्याची तयारी करायला चाललोय. अरे मिया, मोठे मोठे लोक येतात आमचा मुशायरा ऐकायला. हा, मोठे मोठे मालक लोक तुमचा मुशायरा ऐकायला येतात? हा मिया. कोण आहेत ते अरे लोक? टॅक्सी मालक, रिक्षा मालक, त्याच्याही पेक्षा वर म्हणजे पानांच्या दुकानाचा मालक. हा, मग त्या सगळ्यांना मेसेज करून सांगून टाक की आजचा जो मुशायरा आहे तो अनिवार्य कारणांमुळे पुढे ढकललेला आहे. आता तो उद्या होईल. उद्या या. मी या जग इकडचं तिकडे होऊ शकतं, पण आमचा मुशायरा आजचा उद्या नाही होऊ शकत. हा. मग परवा ठेवून द्या. अरे मी तुम्ही समजूनच घेत नाही. हा. अरे भाऊ, तू वेळेचं जरा महत्व समजून घे ना भाऊ. अहो मी आम्ही वेळेचं महत्व समजतो म्हणून तर आम्ही आलोय, पण तुमच्याकडे चावीच नाहीये. आता आम्ही चाललोय मुशायऱ्याची तयारी करायला. तोवर तुम्ही एक काम करा, 102 नंबरची चावी आणि परमिशनची सोय करून ठेवा आणि आम्हाला बोलवा. आम्ही येऊ सटासट आणि तुमचं काम करू खटाखट आणि निघून जाऊ पटापट. अच्छा, आता आम्ही येतो, तुम्ही आम्हाला फोन करा आणि आम्ही लगेच येतो. ओ दादा, हे तुमचं सामान. दादा नाही म्हणायचं मला. शेठजी, आता आता दुकानात जे ओलं झालंय ते पुसूयात आणि तिथेच जाऊन काहीतरी बघूयात. शेठजी, अरे हा घनसू घायाळ डोका घायाळ करून निघून गेला. चल भाऊ चल. अरे चला लवकर, किती वेळ लावणार आहे? अरे मिळेल, सगळ्यांना मिळेल. थांबा. हे काय चाललंय नट्टू काका? गरीब आणि असहाय्य लोकांची सेवा चालली आहे. अहो शेठजी, तुम्ही वर गेल्यावर दुकानात लिकेजचं पाणी एकदम जोरात वाढायला लागलं. वाटतंय फॉल सिलिंग मध्ये जास्त पाणी भरलेलं आहे. मग मी माझं डोकं वापरात आणलं आणि दुकानाच्या आत पूर्ण सिलिंगला प्लास्टिक लावून टाकलं. आता दुकानाच्या आतलं पाणी एका बाजूने वाहत सरळ इथे बाहेर येत आहे. वा नट्टू काका वा, हे तुम्ही एकदम नीट केलं. असं तर आपल्या दुकानात पाणी पण कमी पडेल
आणि बिचाऱ्या लोकांची मदत पण होऊन जाईल. शेठजी आम्ही देवाकडे हेच मागणं मागू, तुमच्या दुकानातलं लिकेज कधीच दुरुस्त न हो. अहो जरा शुभ शुभ बोलाव ताई. आधीच या लिकेज मुळे त्रासून गेलो आहे मी. तुम्ही हे पाणी भरा आणि निघा इथून पटापट निघा. बघ बघ पाण्याचा लोट वाहतोय. अरे देवा, कधी हे लिकेज बंद होणार, कधी हा पसारा हटवणार आणि कधी दिवाळीसाठी दुकानात डेकोरेशन करणार. हो शेठजी, एकतर त्या सेक्रेटरीने पण मदत करायला नकार दिला, वरून तो घनसू घायल नाराज होऊन निघून गेला. लक्षातच येत नाहीये करायचं काय आता. हा, एक काम करूया शेठजी, गोडाऊन मध्ये जाऊन मस्त गरमागरम मसालेदार चहा पिऊया आणि या प्रॉब्लेमचं काय करायचं ते ठरवूया. ठीक आहे चल. शेठजी तुम्ही असे डोक्याला हात लावून नका उभे राहू, का? अपशकुन होतो ना. अहो अपशकुन तर झाला आहे नट्टू काका. दुकानाची जी अवस्था आहे त्याच्यावर मोठा अपशकुन अजून काय असणार. धीर ठेवा शेठजी, तुम्ही धीर ठेवा. कुठला ना कुठला तरी रस्ता नक्की सापडेल. अहो रस्ता पण सापडलाय नट्टू काका, पण तो सेक्रेटरी त्या रस्त्यावरून मला चालूच देत नाहीये. आली मस्त गरमागरम चहा आली शेठजी, हे घ्या. गरमागरम मसालेदार चहा प्या आणि तुमचा मूड नीट करा. घ्या नट्टू काका. हो बेटा. काय बाघा, चहा आहे की दूध आहे? इतका घट्ट चहा ते शेठजी, मी बिना पाण्याचा चहा बनवायला सांगितला. का? ते आज सकाळपासून पाण्याकडे बघून बघून पाण्याविषयी रागच यायला लागलाय. मग मी चहावाल्याला म्हणालो, 2-5 रुपये हवं तर जास्त घ्या, पण चहामध्ये पाणी टाकू नका. बरोबर. तसं तर पाण्याचा वापर आग विझवण्यासाठी केला जातो, पण आज तर पाण्याने आपल्या आयुष्यात आग लावूनच टाकली. बघा, तुझ्या डोक्यात कुठला आयडिया येतोय की या लिकेजच्या आगीला कसं विझवता येईल? नट्टू काका, इतिहास साक्षी आहे. जेव्हा ही आग लागलेली आहे तेव्हा तिला विझवायला फायर ब्रिगेडला बोलावण्यात आला आहे. बघा, मला काही समजलं नाही. काही हरकत नाही नट्टू काका, ज्यांना समजायचं होतं त्यांना समजलंय. कोणाला समजायचं होतं? शेठजींना. बघा, ते फायर ब्रिगेडला फोन लावतायत. फोन नका करू शेठजी, फोन कट करा. का? पाण्याने आपल्या आयुष्यात आग लावली इज जस्ट अ वे ऑफ सेइंग. खरी खरी थोडीच आग लावली आहे. अहो मग मी खऱ्या फायर ब्रिगेडला थोडाच फोन लावतोय. मग खोटा फायर ब्रिगेड कसला असतो? नट्टू काका, शेठजी त्यांच्या पर्सनल फायर ब्रिगेड म्हणजे मेहता साहेबांना फोन लावत आहेत. ओ, नाव आय गॉट इट. शेठजी, डायल डायल. आपके द्वारा डायल किया गया नंबर अभी स्विच ऑफ है. मेहता साहेबांचा फोन स्विच ऑफ येतोय. त्यांचा फोन कधीच स्विच ऑफ नसतो. हा, अंजली वहिनींना विचारतो. हा बोला जेठा भाऊ. हा अंजली वहिनी, मेहता साहेबांचा फोन स्विच ऑफ येतोय. हो, तारक तर फ्लाईट मध्ये असतील. फ्लाईट मध्ये? का? कुठे गेलेत? ऑफिसच्या कामासाठी तारक जयपूरला गेलेत. अच्छा, मग परत कधी येणार आहेत ते? जर त्यांचं काम पूर्ण झालं तर उद्या परत येतील, पण जर काम पूर्ण नाही झालं तर त्यांना 1-2 दिवस राहावं लागेल. काय झालं जेठा भाऊ, काही काम होतं का? हो काम तर होतं, पण आता ते मुंबईतच नाही आहेत तर काय करू शकतो. ठीक आहे, असू दे, हरकत नाही. ओके ओके जेठा भाऊ. मेहता साहेब तर कंपनीच्या कामासाठी जयपूरला गेले. बापरे शेठजी, आता तर फक्त एकच रस्ता आहे. काय? तुम्ही भिडे भाऊंना फोन करा. भिडेला? जसा काटाने काटा काढला जातो तसाच सेक्रेटरीचा काटा काढेल. अहो ते नाही का, एक डॉक्टरची भाषा दुसरा डॉक्टर लगेच समजून घेतो. नाही नाही नाही, समजलं मला. शेठजी, भिडे भाऊ सेक्रेटरी होण्याच्या नात्याने त्यांना समजावून सांगतील, मग ते वरच्या फ्लॅटची किल्ली देऊन टाकतील. अरे मी बोललो ना, समजलंय मला. चांगली आयडिया, चांगली आहे. भिडेला फोन करतो. अरे देवा, हे काय? हा खिसा तर अख्खा फाटलाय. कमाल आहे माधवीची, पण लक्ष कुठे आहे हिचं? 10 रुपये होते. कुठे गेले रे बाबा? 2 रुपये.
तुम्ही अजून इथेच आहात, पेमेंट घ्यायला नाही गेलात? हो हो जातोच आहे. काय शोधताय? 2 रुपयांचं नाणं शोधतोय. खिशातून पडलं का? मग नीट ठेवायला हवं होतं ना. हो का? नीटच ठेवलं होतं. अय्या अगो बाई, मग म्हणजे काय माधवी, असं कोणी करतं? तू नीट पाहिलं नाहीस का? खिसा पूर्ण फाटलाय ते. काढा हात आधी. हा. तू खिसा शिवलाच नाहीस, तसाच धुतलास, मी तसाच प्रेस करून टाकला कुर्ता. 5 रुपयांचं नुकसान झालं. 5 रुपये कसं काय? 2 रुपये पडले असं म्हणताय ना? 3 रुपयांचं डिटर्जंट जे धुण्यासाठी वापरलं आणि 2 रुपयांचं इलेक्ट्रिसिटी युनिट जे इस्त्रीसाठी वेस्ट झालंय. नाही नाही शिक्षक महोदय, काय गणित चुकतंय तुमचं. कसं? काय 3 रुपयाचं डिटर्जंट, 2 रुपयाचं इलेक्ट्रिसिटी युनिट आणि 2 रुपये जे पडले सापडत नाहीये, 7 रुपये झाले ना. माधवी, मग काय 2 रुपयांसाठी किती ऐकवताय आज तुम्ही? फक्त 2 रुपये पडलेत माधवी, उद्या लाखो पडू शकतात. लाखो रुपये येतील तेव्हा पडतील ना. कुठून येणार लाखो रुपये? आणि देव करो आले लाख रुपये तर खिशात कसं राहतील? अगं माधवी, लाखो रुपयांचा चेक तर ठेवू शकतो की नाही खिशात? जर तो चेक पडला तर लाखोंचं नुकसान झालं ना. लॉजिक आहे, लॉजिक आहे. मग मी तुमचा कुर्ता शिवून देते, तुम्ही 5,500चं पेमेंट घेऊन या आधी. नाही, ते तर मी जाईनच माधवी, पण जरा विचार कर. जर मी ही चिल्लर ठेवलीच नसती खिशात तर माझ्या लक्षातच आलं नसतं ना. मग मी असाच निघून गेलो असतो पेमेंट कलेक्ट करण्यासाठी आणि ते 5,500 रुपये मी ह्याच खिशात ठेवले असते. ते पडले असते तर मला समजलंच नसतं, कारण नोटांचा तर आवाजच होत नाही. काय माणूस आहे. आता आधी तुम्ही दुसरा कुर्ता बदलून घ्या आणि लवकर जाऊन पेमेंट घेऊन या बरं. घेऊन ये. हा. बरं, कुर्त्याला दुसरा खिसा असतो ना? काय 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 नाही नाही काही नाही, तुम्ही जा ना, पेमेंट घ्यायला जायचं ना. जेठा भाऊजी. हॅलो. हा माधवी वहिनी, जरा भिडेला फोन देता प्लीज. हो हो, जेठा भाऊजींचा फोन आहे. हो, हो, आलो आलो. हा, दे. 2 रुपये मिळाले, तिकडे होते. तरीही 5चं नुकसान झालंय. हा जेठालाल, बोल बोल. अरे आला प्लंबर, झाला ना दुकानाच्या लिकेजचा प्रॉब्लेम नीट? थँक्यू म्हणायला फोन केला असेल ना. पण थँक्यू काय म्हणायचं यार जेठालाल, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना, ते इम्पॉर्टंट आहे. हा चल. अरे भाऊ काय चल नाही भाऊ, प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झालाय भाऊ. का प्लंबर नाही मिळाला? अरे नाही नाही, प्लंबर मिळाला, त्याला घेऊन मी त्या वरच्या फ्लॅट मध्ये जिथून लिकेज होतंय तिथे घेऊन पण गेलो, पण तो फ्लॅट बंद आहे आणि फ्लॅटचा जो मालक आहे तो बाहेर गावी गेलाय. त्याचा फोन लागत नाही आणि त्याच्या फ्लॅटची चावी, एक एक्स्ट्रा चावी त्या सेक्रेटरी जवळ आहे, पण तो सेक्रेटरी द्यायला तयार नाहीये. म्हणतोय की मी त्या फ्लॅट वाल्याला विचारल्याशिवाय तुम्हाला चावी नाही देऊ शकत. वा, अरे वा काय भाऊ. सेक्रेटरीचं बरोबर आहे ना, मालकाला विचारल्याशिवाय तू किल्ली कशी देईल? नाही नाही ते बरोबर आहे, पण ही परिस्थिती गंभीर आहे ना भाऊ. दुकानाच्या पूर्ण छतामधून जागोजागी पाणी टपकतंय. दुकानात लाखोचा माल आहे आणि तेही इलेक्ट्रॉनिक आयटम्स. आणि तुला तर माहिती आहे इलेक्ट्रॉनिक आयटम्स आणि पाण्याचा 36चा आकडा असतो. जर काही पुढे मागे झालं तर लफडा होऊन जाईल ना मित्रा. आता तूच सांग, त्याच्या जागी तू सेक्रेटरी असतास तर परिस्थितीची गंभीरता पाहून तू चावी दिली नसतीस का? दिली असते, नक्कीच दिली असते. मग जरा इकडे ये ना भाऊ, इकडे येऊन त्याला आपल्या सेक्रेटरीच्या भाषेत जरा समजाव ना भाऊ. हो जेठालाल, आम्हा सेक्रेटरी लोकांची वेगळी भाषा थोडीच असते. सॉरी नसते, पण तू जरा तुझ्या पद्धतीने त्याला समजाव ना. ते म्हणतात ना, सेक्रेटरीला सेक्रेटरीच तोडतो. काय? अरे लोखंडच लोखंडाला कापतं असं म्हणतात भाऊ. हा तेच तेच, तुम्हाला समजलं ना भाऊ. तर ये ना जरा पटकन प्लीज. ठीक आहे जेठालाल, तू काळजी करू नको. मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी, तुझ्या त्या सोसायटीच्या सेक्रेटरीला समजवायला आता येतोय. हा थँक्यू भिडे. अच्छा मी गोडाऊनला आहे तर सरळ गोडाऊनलाच या, कारण दुकानात तर पाय ठेवता येण्यासारखंच नाहीये. हा ठीक आहे. ओके. हा विसरलं होतं तू. थँक्यू. हा पण आहे व्यवस्थित. हा मी जेठालालच्या दुकानात चाललोय. का? त्याच्या दुकानात जो लिकेजचा प्रॉब्लेम होता ना तो वाढला. ओहो, मग आता मला जावं लागेल ना. तुम्ही तिकडे जाऊन काय करणार पण? अगं त्याचं दुकान ज्या बिल्डिंग मध्ये आहे ना, त्या बिल्डिंगचा सेक्रेटरी जेठालालचं बोलणं ऐकत नाहीये, त्याला त्रास देतोय. तर जेठालालचं म्हणणं आहे की बिंग अ सेक्रेटरी मी त्या सेक्रेटरीला समजावं. आणि काय आहे, मी माझ्या सोसायटी मेंबरला टेन्शन मध्ये नाही पाहू शकत, म्हणूनच मी आता जाणार आणि त्याला समजावणार. मला तुमचा अभिमान वाटतो. विजयी भव. या आता. ओ काय झालं काय? अरे मला जरा पोपटलाल, तू कशाला बसतोस आता? अरे मला जरा त्या मॅरेज ब्युरो पर्यंत सोड ना. पोपटलाल मला लेट होतोय अरे भाऊ. 5 मिनिटाची तर गोष्ट आहे, आता लगेच पोहोचू आपण. का टाइम वेस्ट करतोयस पोपटलाल? काय माझं मॅरेज ब्युरोला जाणं तुला टाइमपास वाटतंय?
म्हणजे माझं लग्न वेस्ट आहे काय? नाही, मला म्हणायचंय का माझ्यासोबत तुझा टाइम वेस्ट करतोस असं म्हणतोय मी. मला जेठालालच्या दुकानात जायचंय अर्जुन. काय झालं? सगळं ठीक तर आहे ना? अरे त्याच्या दुकानात तो लिकेजचा प्रॉब्लेम सुरू झालाय. तो खूप अस्वस्थ आहे म्हणून त्याने मला बोलवलंय. एवढी मोठी गोष्ट झाली, जेठालालने मला नाही सांगितलं. तुला का सांगेल तो? तू प्लंबर थोडीच आहेस पोपटलाल. मग काय तू प्लंबर आहे जे तुला बोलवलं? पोपटलाल त्याचं दुकान ज्या सोसायटीत आहे ना त्या सोसायटीचा सेक्रेटरी त्याला कोऑपरेट नाही करत आहे. त्याचं बोलणं ऐकत नाहीये. तर ऍज अ सेक्रेटरी त्यांनी मला बोलवलंय त्याच्याशी बोलायला. काय आहे, सेक्रेटरीला समजावू शकेल ना म्हणून. हा, अच्छा. चल मी पण येतो तुझ्या बरोबर. अरे आता तर तू म्हणालास की तुला मॅरेज ब्युरोला जायचं. नाही, ते तर वार्षिक वर्गणी भरायला जायचं होतं ना. ते तर मी उद्याही जाऊ शकतो. त्यात काय? ठीक आहे, एकापेक्षा भले दोन. चल. हा, चल. शेठजी भिडे भाऊ आले नाही आहेत अजून. नाही तो येईलच. त्याचं काम चोक्कच आहे. जर तो बोलला ना मी येणार आहे तर तो पक्का येणार. अरे तू काय माझ्या मागे मागे चालतोयस भाऊ? शेठजी मोठे सयाने सांगून गेले आहेत की माणूस जेव्हा कुठल्या चक्रात अडकतो ना तो तेव्हा चक्रा मारायला लागतो आणि त्या चक्रा मारता मारता त्याला चक्कर यायला लागते आणि तो पडतो. मग तुम्ही जर चक्कर मारता मारता पडलात तर म्हणून मी तुम्हाला पकडण्यासाठी तुमच्या मागे मागे चालत असतो. अरे तुझ्या या गोष्टी ऐकूनच मला आता चक्कर येते. अरे कॅचिन. सांभाळा शेठजी, सांभाळा. काय कॅचिन काय सांभाळू? खरी थोडी चक्कर येते मला. मी नुसतं बोलतोय. ओ फॉल सरारा. शेठजी समजा की भिडे भाऊ इकडे आले आणि त्यांचं सेक्रेटरी सोबत बोलणं झालं आणि सेक्रेटरीने किल्ली दिली. पण काम करण्यासाठी घनसू घायलची गरज तर पडेलच ना. म्हणून मी हे म्हणत होतो की तुम्ही आत्ताच्या आत्ता फोन करून घनसू घायला इथे बोलवून घ्या. हो चांगली आयडिया. बरोबर आहे. हा मी याच गोष्टीवर अजून एक शेर आहे. तिचा चेहरा जसा ब्युटिफुल मून, तिचा चेहरा जसा ब्युटिफुल मून, चुकीच्या वेळेवर वाजतो फोन. गप्प बसा मिया, गप्प बसा. शेर नाही ऐकवत आहे, फोन वाजतोय आमचा. शेर ऐकवतोय. हॅलो जेठा मिया, आता तर फुल असं वाटतं की तुम्हाला चावी मिळालीये. नाही मिळाली नाहीये पण खूप लवकर मिळेल. पण तू जरा ये ना इकडे. आता आम्ही आमच्या मित्रांसोबत शायरी संजीदगी मध्ये फनाय गुमार होतो आहोत. काय होतंय तुला? शायरी संजीदगी राहू दे मिया, तुमच्या लक्षात येणार नाही. तुम्ही एवढंच लक्षात घ्या की आम्ही खूप बिझी आहोत आमच्या शायरीमध्ये. अरे भाऊ शेरो शायरी नंतर करून घे. ती चावी कुठल्याही क्षणी माझ्या हातात येईलच. तू लवकर इकडे ये ना. बस असं समजा की चावी तुमच्या हातात येताच मी तुम्हाला तुमच्या शेजारी दिसेन. चावी जेव्हा तुमच्या हातात येईल तेव्हा तुम्ही मला फोन करा. अरे घनसू भाऊ, चावी मला मिळणार, त्याच्यानंतर मी तुला फोन करणार, त्याच्यानंतर तू निघणार. मग किती वेळ निघून जाईल ना भाई. तू ये ना भाऊ. तुला तर माहितीये ना की मामला किती संगीत आहे. अरे संगीता नाही मिया, संजीदा. अरे ते जे काय असेल ते तुला समजलं ना भाऊ. मग आता ये ना, लवकर ये ना भाऊ. हो येणार. पण यावेळी तुमच्या परिस्थितीवर मला एक चांगला शेर आठवला आहे. अरे घनसू भाई, एक रिक्वेस्ट करू का प्लीज? हा करा. काय आहे की शायरी ऐकण्याची ना फोनवर मजा नाही येणार. इथे समोरासमोर येऊन ऐकव ना. ठीक आहे मिया, तुम्ही तसं म्हणताय तर तसं करूया. आम्ही आता लगेच निघतो. हा आणि ऐक भाऊ, टॅक्सी रिक्षा जे काही मिळेल ते पकडून या. पैशाची काळजी करू नकोस, पैसे मी देईन. ठीक आहे पोचतो पटापट येतो. हा चला, घनसू येतोय, भिडे पण येईलच. तर जेलवन मिया लवकर करा तुमची ऑटो स्टार्ट. जेठा भाऊ कडे पोहोचायचंय आपल्याला फास्ट. चला निघूया. अरे मिया आमची बॅग ठेवून घेतली तुम्ही. सोटी, हा सोटी बोल. ओय जेठाप्रा, एक खुश खबर आहे. अच्छा काय? मी काय सांगतोय ते नीट लक्ष देऊ नये. ओय खूप दिवस झाले आपण लोकांनी पार्टी शर्टी केली नाही. म्हणून मी विचार केला की आपण आज पार्टी शर्टी करूया. आणि असंही गॅरेज मध्ये काम खूप कमी आहे. मी गॅरेज मध्ये सगळा इंतजाम करून ठेवीन यार. हॅपी, तू काय करतो इकडे? बोलणं ऐकतोय माझं. जा लस्सी घेऊन ये सगळ्यांसाठी. चल जा. जेठाप्रा, कसा वाटला प्लॅन? तू म्हणशील तर सगळ्यांना फोन करून कन्फर्म करू का? नाही सोडी, मला नाही जमणार यायला मित्रा पार्टी बिर्टी करायला. मी जरा टेन्शन मध्ये अडकलोय. टेन्शन? सोडी इथे असताना टेन्शन? ओ या टेन्शनची तर मी बँड बाजा वरात काढून टाकेन. दस टेन्शन की आहे? नाही हे जरा वेगळं टेन्शन आहे. यात तू काही करू शकणार नाही. जेटाप्रा नाही करू शकलो ही नंतरची गोष्ट आहे. पण काय झालं ते तर सांग. अरे काय सांगू सोडी, ते काय झालं की
ठीक आहे जेठाप्रा, मी आता येतो. नाही नाही सोटी, भिडे येतोय ना, तो बोलेल सेक्रेटरी बरोबर, चावी मिळून जाईल, सगळं ठीक होईल मग. ओय जेठाप्रा, भिडूच्या प्लॅन ए ने जर काम नाही केलं तर माझा प्लॅन बी उपयोगात येईल ना. प्लॅन ए, प्लॅन बी. अरे जरा विचार कर, प्लॅन ए मध्ये समोरच्या सेक्रेटरी साहेबांनी आपल्या सेक्रेटरी साहेबांना चावी नाही दिली तर मग आपण प्लॅन बी ऍक्टिव्हेट करूया आणि त्या प्लॅन मध्ये चावीची गरजच लागणार नाही. ओय चावी शिवाय दरवाजा उघडून जाईल. कसं काय? ओय खूपच सिंपलची गोष्ट आहे यार. ओय लातो के भूत बातों से नहीं मानते. मी एक लात मारेन ना, समोर दरवाजा उघडून जाईल. अरे नाही नाही सोडी, आपल्याला काही तोडफोड करायची नाहीये, हे तर बेकायदेशीर होईल. त्या घराचा मालक उलटी आपल्यावर केस करेल बाबा. ठीक आहे जेठाप्रा, मी काही तोडफोड नाही करणार, पण यार मी तुझ्यासोबत येऊ तर शकतो ना. या कठीण परिस्थितीत मी जरी काही करू शकलो नाही तरी तुला हिम्मत तर देऊ शकतो ना. ठीक आहे जेठाप्रा, मी येतोय. अच्छा सोडी, ऐक. शेठजी भिडे भाऊ अजूनपर्यंत नाही आलेत. आलो आलो आलो. हा पोपटलाल. ते भिडेने मला तुझ्या प्रॉब्लेम बद्दल सांगितलं ना, मला पण खूप काळजी वाटायला लागली रे तुझी, म्हणून मी त्याच्या बरोबर आलो. म्हटलं एका बरोबर एक चांगला ना. अच्छा अच्छा. आणि दुसरं काय ना, मी पत्रकार आहे ना, हा ते पण बरं. आणि मीडियाची ताकद तर तुला माहितीच आहे ना. हो मित्र, चांगला केलास तू आला सच्चा भिडे. चल चल, तू बोलून घे पटकन, सेक्रेटरी बरोबर बोलून घे. चल. नाही, मी बोलतो जेठालाल, पण त्याआधी दुकानाचं लिकेज जरा बघून घे. हो बघून घे. ते काय ना, दुकानाची परिस्थिती कळली असती ना, म्हणजे हो तर मी कुठे नाही म्हटलंय. चल ना बघूया ना, चल. ए काय चाललंय? कोण आहे ती माणसं? दीज आर स्वीट स्लम पीपल्स. नटू काका, पीपल्स नसतं, पीपल असतं. अरे एक असेल तर पीपल, हे तर खूप सारे आहेत ना, म्हणून पीपल्स. नटू काका, अनेक असतात म्हणूनच पीपल. अरे भाऊ सोड ना, त्यांना काय बोलायचं ते बोलू दे ना भिडे. चुकीचं इंग्लिश बोलतायत. अरे पण आता काय फायदा शिकून, त्यांचं झालं आता सगळं भाऊ. अरे पण हे काय अरे आहे? बाबा पाणी भरतायत ते लोक, सोड ना भाऊ त्यांना तू. जशी ती पाण्याची पाईपलाईन फुटते आणि लोक वेगवेगळ्या ठिकाणाहून पाणी भरायला येतात, तसंच आमच्या दुकानात सुद्धा लिकेज झालं आणि सगळ्या ठिकाणाहून लोक इथे पाणी भरायला आले आहेत. ए पोपटलाल, काय करतोयस तू? फोटो काढतोय मी. तुफान एक्सप्रेस मध्ये आर्टिकल छापून आल्यानंतर धिंगाणं होईल मस्तपैकी. जबरदस्त भानगड आहे. म्हणजे आर्टिकल मध्ये माझ्या दुकानाचं पण नाव येणार? नाव तर द्यावंच लागेल ना बाबा. अरे वेळ लागलाय का तुला? अरे नाव खराब होईल ना माझ्या दुकानाचं. कोण खरेदी करायला येईल मग इकडे? डिलीट मार तू, डिलीट मार. हो करतो. चला भाऊ आज चला चला चला. अरे केलेला ना डिलीट, तू काय बघतो आणखी? ये आत ये भिडे. हे बघ बघ दुकानाची अवस्था बघ. जेठालाल, तुझ्या दुकानाची अवस्था तर खरंच वाईट आहे. इकडे तर झरा वाहतोय. तेच तर ना भाऊ, एकतर दिवाळी तोंडावर आली आहे, समजत नाही काय करायचं ते. हे लिकेज तर लवकरात लवकर बंद व्हायला पाहिजे. अरे म्हणून तर भिडेला बोलवलंय. हा त्या सेक्रेटरीशी बोलेल आणि याचा तो ऐकेल आणि मग तो घराची चावी देईल आणि मग आपण काम करू शकू. चला पटकन जाऊन त्याला आपण समजावून सांगू. थांब पोपटलाल, एक मिनिट थांब. अरे असं नाही जाऊ शकत सेक्रेटरीशी बोलायला. का नाही जाऊ शकत? जेठालाल, तो सेक्रेटरी आहे भाऊ, तो एका सन्माननीय पोस्टवर आहे. आपण असंच उठून त्याच्याकडे नाही जाऊ शकत. अरे आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही तुझ्याकडे निघून येतो लगेच. हो नाही, माझी गोष्ट वेगळी आहे पोपटलाल. मी खूप कोऑपरेटिव्ह आहे. सगळे माझ्यासारखे नसतात ना. आणि तसंही दुपारची वेळ आहे. कोणाच्याही घरी जायच्या आधी त्याची परवानगी घ्यायला हवी ना फोन करून. अरे कसली परवानगी? एक नंबरचा बावळट आहे तो सेक्रेटरी. काही परवानगीची गरज नाही, असंच जाऊया चला. ही काय सेक्रेटरी बावळट नसतो. मग तो कोणी असो, एका सन्माननीय पोस्टवर येतो. नाही, फोन करून परवानगी तर घ्यावीच लागेल. माझ्याकडे नंबर नाहीये त्याचा. कसा नट्टू काका, इतक्या वेळा त्याच्याकडे मेंटेनन्सचा चेक घेऊन जाता, त्याचा नंबर ठेवला पाहिजे ना. नंबर नाहीये त्याचा तुमच्याकडे. अरे शेठजी, वाय आर यू शाउटिंग? काम डाऊन प्लीज. माझ्याकडे त्याचा नंबर आहे. मग द्या भिडेला द्या त्याचा नंबर द्या. अरे तू कर फोन. अच्छा भाऊ द्या, मला द्या. डायल 98. जेठालाल, स्पीकरवर ठेव. मला त्याचं बोलणं ऐकायचंय. काय बोलणं ऐकल्यावर कळेल ना कोणत्या प्रकारचा माणूस आहे, तर समजून सांगायला सोपं जाईल. ठीक आहे. हॅलो, नमस्कार सेक्रेटरी साहेब, मी जेठालाल गडा बोलतोय, ते गडा इलेक्ट्रॉनिक्स मधून. ओ 8 नंबरी. हो. तुमची हिम्मत कशी झाली मला फोन करण्याची? हे बघा तुम्ही असे नाराज होऊ नका. ते मान्य आहे मला की मी जरा रागात जास्त बोलून गेलो, पण आता मी खूप दिलगिरी व्यक्त करतो. मला माफ करा प्लीज. ही तर कमालच झाली.
हे 8 नंबरवाले स्वतःची चूक एवढ्या लवकर मान्य करत नाही. ठीक आहे, बोला काय काम आहे? काय आहे, ते माझा एक मित्र आहे मिस्टर भिडे, त्यांना जरा तुम्हाला भेटायचंय. कशासाठी भेटायचं आहे त्यांना? ते मी जिथे राहतो ना गोकुळधाम सोसायटीमध्ये, तर हे जे भिडे साहेब आहेत ना, ते तिथले सेक्रेटरी आहेत. तर काय, एक सेक्रेटरी दुसऱ्या सेक्रेटरी बरोबर बोलला तर हा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावर काहीतरी तोडगा निघू शकेल. हे बघा जेठाजी, आता तर मी भेटू शकत नाही, कारण मी ऑलरेडी घरातून निघालेलो आहे. कुठे जायला निघाला आहात? ते काय जेठाजी, खरं म्हणजे मी अजूनपर्यंत अविवाहित आहे. आणि आमचे अंकेश्वर महाराज आहेत ना, त्यांनी माझ्यासाठी एका 6 नंबरच्या मुलीचं स्थळ पाठवलं. त्यामुळे मी त्या मुलीला भेटायला चाललो. आणि आजची तारीख आणि आताची वेळ अशी आहे की त्या मुलीला भेटणं शुभ असेल. हॅलो, मी पोपटलाल बोलतोय. जेठालालचा मित्र आहे मी. गोकुळधाम सोसायटीमध्ये पण राहतो. वरिष्ठ युवा पत्रकार आहे. कसं आहे ना, माझं पण अजून लग्न झालेलं नाही आहे आणि माझा नंबर पण 6 आहे. तर तुम्ही मला सांगू शकाल का, मी कोणत्या नंबरच्या मुलीला भेटलो तर माझं लग्न होईल पटकन? सांगा ना तुम्ही. हे बघा, आजच्या तारखेला तर मी 6 नंबरच्या माणसाला काही सांगू शकत नाही. का? कारण जर का मी आज 6 नंबरच्या माणसाला काही सांगितलं तर त्याचं लग्न कधीच होणार नाही. तरीही तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी नाही नाही, मला काहीच बोलायचं नाही. तुम्ही जेठाशीच बोला. हा, भिडे भिडे भिडेला दे. भिडे बोल ना. हां, हॅलो, काय नाव काय यांचं? बाबूराव. अरे महाराष्ट्रीयन आहेत. नाही, महाराष्ट्र सॉरी, बाबू कुमार. बाबू कुमार. हो, अच्छा. नमस्कार बाबू कुमारजी, मी आत्माराम तुकाराम भिडे बोलतोय, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी. मला तुमच्याशी असं बोलायचं आहे. हे बघा, तुम्हाला जे काही बोलायचं असेल तर नंतर बोला. आधी तुमची जन्मतारीख सांगा. 17. 17. ओ, म्हणजे तुम्हीही 8 नंबरी. ही तर खूपच मोठी गडबड झाली. हे बघा, मी आज 8 नंबरवाल्याची काहीच मदत करू शकत नाही. आणि हो, हे मी जेठाजींना सांगितलं होतं. तू पण 8 नंबर आहे? अरे यार, मग हे सांगायची काय गरज होती? दुसरा नंबर सांगायचा ना. अरे मला काय माहित त्याला प्रॉब्लेम आहे 8 नंबरशी ते. हे बघा ना बाबू कुमारजी, इथे ना अवस्था खूप खराब आहे. तुम्हाला आम्हाला मदत करावीच लागेल. मी तर डोंबिवलीला चाललोय. डोंबिवली? मग तुम्हाला परत यायला रात्र होईल. नाही, सकाळ होणार. काय एवढ्या लांब चाललोय तर मी परत नाही येणार आहे. तिथे माझे मामा राहतात 2 नंबरचे. रात्री त्यांच्याकडेच थांबणार. अरे देवा, जर तुम्ही तिकडे राहिलात तर मग जेठालालच्या दुकानाचं लिकेज कसं थांबणार? बघा, तुम्ही पण सेक्रेटरी आहात, मी पण सेक्रेटरी आहे. या नात्याने मी तुम्हाला विनंती करतो की जर तुम्ही फार लांब गेला नसाल तर प्लीज युटर्न घेऊन परत या. इथे आम्हाला चावी द्या. तुमच्या समोर आम्ही लिकेजचं काम करून घेऊ. हे बघा, तुम्हीही 8 नंबरी आहात आणि आज मला वाटलं तरी तुमची मदत नाही करू शकत. आणि तुम्ही फोनही कधी केलात तर मी घरातून बाहेर पडलोय तेव्हा. बाबू कुमारजी, तुम्ही प्लीज पटकन युटर्न मारून परत या. मला चावी द्या. मी तुम्हाला वचन देतो की आम्ही तुमचा जास्त वेळ घेणार नाही. आम्ही पटकन लिकेजचं काम करून घेऊ. आमचा प्लंबर पण रेडी आहे. हो. हे बघा, 3 गोष्टी. पहिली गोष्ट की मी 6 नंबरवाल्या मुलीला भेटायचं टाळू शकत नाही. माझ्या लग्नाचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, मी फ्लॅटच्या मालकाच्या परवानगीशिवाय तुम्हाला चावी देऊ शकत नाही. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्ही आणि जेठाजी दोघंही 8 नंबरी आहात. तर आज तर तुमचं काम काही होणारच नाही. ठीक आहे, तर मी फोन ठेवतो. हे बघा, मला तुमच्याबद्दल खूप सहानुभूती आहे, पण मी बांधील आहे. अरे नकोय कसली सहानुभूती. आणि तू मुलगी बघायला निघालायस ना, मी तुला श्राप देतो की तुझंही पोपटलाल सारखं लग्न होणार नाही आयुष्यभर. काय बोललो? अरे मला काय मध्ये आणलं तुम्ही? मी काय केलं? मग असं का म्हणाला मी बिन लग्नात आयुष्यभर राहीन? मी असं बोललो? अरे याला काय विचारतो? आता तर तू म्हणाला की आयुष्यभर पोपटलाल सारखा बिन लग्नाचा राहशील. नाही, सॉरी भाऊ, माझी अजिबात इच्छा नाहीये की तुझं लग्न व्हावं. काय? अरे म्हणजे मला असं म्हणायचं होतं की माझी अशी इच्छा आहे की तुझं लग्न कधीच न हो. काय? तुला काय ऐकायचं आहे? माझं लग्न लवकर व्हावं. हा, मग तुझं लग्न लवकर हो आणि एकसारखं परत होत राहो. अरे काय चावडीला लिकेज त्याच्या डोक्यात गेलंय. बाबा शांत राहा. शेठजी, सेक्रेटरी तर मदत करत नाहीये आणि आधीच तुम्ही घनसू गायरला फोन करून इथे बोलवलं आहे. शेठजी, जेव्हा घनसू प्लंबरला हे कळेल की चावी मिळाली नाहीये, त्याला परत जावं लागेल, तर तो अजून नाराज होईल ना शेठजी. हा शेठजी, आणि ह्या वेळेला घनसू घायलचे नाराज होणे आपल्यासाठी जराही चांगले नाहीये. हो, मी घनसूला फोन करून सांगतो आता.
अरे मी मागे बसलोय, तू रिक्षा पळवतोय. अरे मी मागे बसलोय, तू रिक्षा पळवतोय. जेलमन, सिग्नल तोडू नको, आरटीओ मोठी पावती फाडतोय. वा गंसू भावा वा. अरे मी शेर ऐकवत नाहीये, मी तुला आगा करतोय, आगा. अरे फोन कोणाचा आलाय? जेठा मियाचा फोन. हा हॅलो जेठा भाऊ, मी रिक्षाने येतोय, हवाई जहाजने येत नाहीये. हा जरा धीर धरा, लवकर पोचतो मी. नाही तेच सांगायला तर मी फोन केला होता की आता लवकर येण्याची गरज नाहीये. तो चावीचा थोडा प्रॉब्लेम झालाय, तर तू आता परत जा आणि मी चावी मिळाली की तुला फोन करतो, मग लगेच अरे नाही. मी असं कसं म्हणता तुम्ही? रिक्षाचं भाडं 80 रुपये झालंय आणि आता तुम्ही आम्हाला परत जायला सांगताय? अरे आमचा वेळ खराब केला तुम्ही. अरे बाबा, तुझा वेळ अजून वाया जाऊ नये म्हणून तुला परत जायला सांगतोय भाऊ. अरे म्हणजे तुमच्या लक्षात येत नाही जेठा मिया. संध्याकाळी परत आमच्या मैफिलीची वेळ होईल. नाही अरे, संध्याकाळच्या आधीच मी तुला फ्री करून अच्छा टाकेन. ठीक आहे, तुम्ही सांगता तर मी परत लगेच जातो. पण या रिक्षाचे पैसे कोण देणार बरं? अरे भाऊ, जितके होतील तेवढे तुझ्या हिशोबामध्ये लाव ना, मी देईन. हा ठीक आहे, पण वेळेत बोलू. हा मग काही जरी झालं तरी आमची शायरी काही थांबत नाही. मग जरी आले आमचे अब्बा हुजूर, आलं का लक्षात खजूर? अरे ही शायरी आहे का जुलाब? ऐकताय की नाही ऐकत आहात? हो ऐकतोय. मला चावी मिळाली की मी लगेच फोन करतो, तू रेडी राहा. पटकन निघून ये, ठीक आहे? उशीर करू नको. ओके. अच्छा ठीक आहे. हॅलो, कुठला मॅरेज ब्युरो? हॅलो. बॅलन्स संपला. अरे फोन आलाय, चार्जिंग संपलाय माझं. बागा, सॉकेट कुठे आहे? चार्जर आहे. हो आहे ना, मी बरोबरच ठेवत असतो. या इथे या. हा चल. इथे आहे सॉकेट बघा. हा अच्छा. हे जरा पकड. द्या इकडे. काय अरे बापरे, अवस्था फारच वाईट आहे यार. ओय कमाल आहे, संकट आलं तरी हे लोक नसतायत. चल सोडी, दुकान सुरू होणार आहे. बल्ले 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 ओ बल्ले 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 ओ बल्ले 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 ओ बल्ले 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 ओ बल्ले ओ बल्ले ओ बल्ले बल्ले इकडे आहे वरती. घोडा कुठे? घोडा इथे कुठे? तबेल्यामध्ये ना. अरे तो घोडा नाही, शिडीवाला घोडा. हो ते लॅडर. लॅडर कुठे आहे? अरे बापरे. अरे जेठालाल, बापरे काय करतोस? अरे मी मेन स्विच बंद केलंय, याचा हात सुटलाय. सॉरी. ते माझं लक्ष तुझा तो हात वाचवण्यावर होता, त्याच्यामुळे. अरे हात वाचवायचे नाटक. माझी दुनिया हलवून टाकलीस ना तू माझी या दुकानात. अरे मग घरना फोन चार्जिंग करून निघायचं ना. अरे बापरे, ही लोक तर अजूनपर्यंत शिवर करतायत. मी डॉक्टरना बोलावतो. नाही नटू काका, डॉक्टरांना बोलवण्याची गरज नाहीये. मला माहिती आहे यांचं काय करायचं. मी यांचं थरथरणं बंद करू शकतो. तुम्ही एक काम करा, तुम्ही तिघं बसा असं मांडी घालून. बसा दे इकडे दे. बसा. हा आता मोठा श्वास घ्या आणि सावकाश सोडा. आता आणखी मोठा श्वास घेऊन शेवटच्या श्वासापर्यंत ओम म्हणा. श्वासाच्या शेवटापर्यंत ओम म्हणा. एकदा परत. आता कसं वाटतंय? ठीक वाटतंय, पण आता आपण इकडून जाऊया. ही जागा खूप संकटांनी भरलेली आहे. हो चला गोडाऊन मध्ये जाऊन बसूया. चला. काय करूया? लिकेजचं काय करूया? जेठाप्रा, एक आयडिया आहे. बोल थोडी. जर तुझी परवानगी असेल तर मी सेक्रेटरी साहेबांना जाऊन भेटतो. त्यांना विनंती करतो की बाबा चावी देऊन टाक. आणि जर का त्याने चावी नाही दिली तर एक जोरात कानाखाली आवाज काढेन. मग तो त्याच्या पण घराची चावी देऊन टाकेल. नाही,
सोडी तू सेक्रेटरीला मारणार? हो भिडू, चावी नाही दिली तर मारावे लागेल ना. नाही, तू सेक्रेटरीला नाही मारणार. सॉरी भिडू, का नाही मारणार? नक्कीच मारणार. कारण जर का मी त्याला नाही मारलं ना तर मला माझाच खूप राग येईल आणि मग मी स्वतःला पण नाही सोडणार. माझं मलाच मी फाड 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 मारून घेईन. चल चल जेठाप्रा. सड्डी सड्डी माझं ऐकून घे, खाली बस जरा. माझं ऐक भावा, किती वाटलं तरी आपण त्याला नाही मारू शकत मित्रा. असं कसं? त्याचं लग्न नाही झालं म्हणून मुलगी बघायला गेलाय डोंबिवलीला. उद्या सकाळी येणार. मित्रांनो, दोन्ही हात जोडून प्रार्थना करा रे, त्याचं लग्न अगदी पक्क होऊ दे. बिना लग्नाचं दुःख माझ्याशिवाय कोणाला कळणार आहे मला सांगा. अरे बाबा, लग्नाचं सोडा, माझ्या ओला झालाय त्याचा विचार करा. म्हणजे दुकानात जे काय ओला झालंय त्याबद्दल विचार करा. जेठालाल, हा लिकेजचा जो प्रॉब्लेम असतो ना तो खूपच कॉम्प्लिकेटेड असतो. शेठजी, एक आयडिया आहे. हा बोला, काय? तुम्ही अय्यर भाईंना विचारा ना, ते तर सायंटिस्ट आहेत. कदाचित त्यांच्याकडे आपल्या दुकानाचे लिकेज थांबवायचे कुठलं मॉडर्न सायंटिफिक आयडिया असेल. नटू काका ते रॉकेट बनवणारे सायनिस्ट आहेत बाबा. त्यांचा आणि लिकेजचा काय संबंध? पण रॉकेटमध्ये पण लिकेज होत असेल ना शेठजी. तुम्ही माझं ऐका, एक वेळा बोलून तर बघा. लुचतो नर सदा सुखी. ओ ओ सॉरी सॉरी शेठजी, ते लिकेजची चर्चा चालू आहे ना, मग स्लिप ऑफ टंग झाली. पूछतो नर सदा सुखी. हो शेठजी, एकदा फोन करून बघा तरी. हो जेठाप्रा, विचार विचार एकदा. कदाचित एखादं सोल्युशन मिळेल. बघ ना. विचार. फाफडा? हॅलो, जरा अय्यर भाईंना द्याल प्लीज. सॉरी मिस्टर फाफडा, पण अय्यर घरी नाहीये. काही कामासाठी बाहेर गेला आणि तो फोन विसरून गेलाय. बबिताजी? जेठाजी तुम्ही? हो मी. अरे ओ हाय. खरं तर अय्यर काही कामासाठी बाहेर गेलाय आणि तो फोन विसरून गेलाय. काही काम होतं का त्याच्याकडे? हो, काम तर होतं, पण तुम्ही पहिल्यांदा काय म्हणालात मिस्टर फाफडा? म्हणजे अय्यर भाऊंनी त्यांच्या फोनवर माझं नाव फाफडा म्हणून सेव्ह केलंय. होय. अय्यर भाऊ पण खूप आगाऊ झाले आहेत आजकाल. सॉरी जेठाजी, अय्यरच्या वतीने मी तुमची माफी मागते. अरे नाही नाही बबिताजी, तुम्ही सॉरी म्हणू नका. मी अय्यरच्या ऑफिस मध्ये फोन करतो. थँक्यू. नाही नाही, अय्यरने आज सुट्टी घेतली आणि काही कामासाठी तो बाहेर गेलाय. ओहो, तर कधीपर्यंत येणार काही बोलल्यात का? नाही, मला नाही माहित. बट एनी प्रॉब्लेम? काही झालंय का? हो बबिताजी, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. माझ्या सगळ्या दुकानात लिकेज सुरू झालंय. आता काय करावं कळत नाहीये. तर आम्हाला वाटलं की अय्यर भाई सायनिस्ट आहेत, तर त्यांच्याकडे कदाचित काही लोशन असेल लिकेज बंद करण्याचं. लोशन नाही शेठजी, सोल्युशन. सॉरी सॉरी, लोशन नाही, ते सोल्युशन काही असेल ज्याने लिकेज बंद होईल. म्हणूनच मी फोन केला की विचारून घेऊया अय्यर भाऊंना. अच्छा, ओके. जेठाजी, अय्यर आला की लगेच तुमच्याकडे पाठवते. ओके? आणि हो, काही काळजी करू नका, सगळं ठीक होईल. थँक्यू बबिताजी, थँक्यू. ओके, बाय. अय्यर भाऊ घरात नाहीये. मी काय म्हणतोय शेठजी, हा? पोलिसात जाऊन कंप्लेंट करूया. नाही नाही नाही, बघा, पोलिसात जाऊन काहीच फायदा नाहीये. अरे पोलीस पण शेवटी नियमानेच चालणार ना. ते हेच म्हणणार की घर मालक नसताना आम्ही घरात नाही जाऊ शकत. उलट आपला वेळ वाया जाईल. हो यारो, आता तर एकच पर्याय आहे. काय? ओय, वर जाऊन दरवाजावर लाथ मारायची. सोडी भाऊ. सॉरी जेठाप्रा, बसून करतो. ओय, वर जाऊन दरवाजावर लाथ मारायची. सोडी, काय करतोयस मित्रा? अरे तिकडे टीव्हीला लात लागेल तुझी. टीव्ही तुटेल ना बाबा. तू इकडेच कर ना, मी मागे सरकतो. हो, काही करून घेऊ देतो. आता ठीक आहे. ओके. ओय, वर जाऊन दरवाजाला लाथ मारून दरवाजा तोडून टाकूया. लिकेजचं काम करूया आणि गपचूप इथे येऊन बसूया. सोडी, हा कुठला पर्याय आहे रे बाबा? असं कोणाच्याही घरात त्याची परवानगी नसताना घुसणं बेकायदेशीर आहे. ओ, कोणाला कळलं तर बेकायदेशीर. ओय, आपण गपचूप जायचं, लिकेज नीट करायचं आणि गपचूप येऊन बसायचं. अरे सोडी, हे चुकीचं आहे मित्र. अडचणीत येऊ आपण. असंही आता अडचणीमध्येच आहोत की सगळीकडे पाणी 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 झालंय.
अजून काय अडचण असणार आहे? अगदी बरोबर आहे. प्रसंग असं बघता मला पण असं वाटतं की सोडी अगदी बरोबर बोलतो. अरे काय बरोबर बोलतोय पोपटलाल, तू एक पत्रकार आहेस आणि पत्रकार असून अशा बेकायदेशीर कृत्याचं समर्थन करतोस. अरे प्रसंग रे बाबा. अरे अरे भिडे, सध्याच्या परिस्थितीमध्ये कायदेशीर आणि बेकायदेशीर बघायला वेळ नाहीये मित्रा. दुकानाची जी अवस्था आहे ती बघता आपल्याला वरच्या घरात घुसून हे काम केलं पाहिजे. हा बरोबर अगदी. मला नाही वाटत की आपण असं केलं पाहिजे. अरे का नाही केलं पाहिजे? लिकेजमुळे तिथे केवढा शॉक बसला रे मला दुकानात, बघितला ना? मला सुद्धा लागला. हा, बागाला पण बसला, सोडीला पण बसला. घराचा मालक नाहीये, सेक्रेटरी चावी देत नाहीये. काही बरं वाईट झालं तर जबाबदार कोणी आला? हा? ठीक आहे, पण समजा कोणी आपल्याला आत घुसताना पाहिलं तर? नाही, बघितलं तर आपण त्याला जे काही खरं आहे ते सांगून टाकू ना. आणि जी परिस्थिती आहे ती बघितल्यावर तो पण समजून जाईल ना की आपण काही चुकीचं नाही करत आहोत. हे बघा, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी या नात्याने मी तुम्हाला यात मदत करणार नाही. ठीक आहे, मग तू जा. आम्ही सगळे मिळून करतोय. अरे नाही सोडी, तुला समजलं नाही. मी म्हणतोय की मी आता सेक्रेटरी मदत करणार नाही, पण मी एक शेजारी म्हणून, जेठालालचा मित्र म्हणून नेहमी त्याच्या सोबत राहणार. होय होय भिडू, काय बोललास? मजा आली रे. चल कडकडून भेट. काय करतोस भिडे? अरे जेठालाल, मी काही करतच नाहीये. हाच मला ऑपरेट करतोय कधीपासून. बघा, तू जा, तू चावी बनवणाऱ्याला घेऊन ये जा. ओ जेठाप्रा, चावीची काय गरज आहे? ओ दरवाजा एका लाथेमध्ये तुटून जाईल. अरे सोडी, लात मारून दरवाजा तोडला तर आवाज होईल मित्रा, त्याने सगळे शेजारी जमा होतील ना. आपल्याला तर चुपचाप आतमध्ये जाऊन चुपचाप आपलं काम करून बाहेर निघून यायचंय ना. जा बघा, जा, चावी बनवणाऱ्याला घेऊन ये जा. पण जेठालाल, चावीवाला सुद्धा घर मालकाशिवाय चावी नाही बनवणार आहे? पण भिडे भाऊ, आपल्याला चावी बनवणारा बोलवायची गरजच नाहीये. का? अरे बागाला कुलप उघडायला येतं. काय? म्हणजे सगळीच कुलपे नाहीत, काही काही कुलप उघडू शकतो. हा, मग वरच्या घराला जे कुलूप आहे ते तर तू बघितलंयस ना, ते तू उघडू शकशील ना. हो शेठजी, तो कुलूप मी उघडू शकतो. घ्या. चला यारो, वेळ वाया नको घालूया. बागाला घेऊन जाऊया आणि लिकेज हा, थांबूया. चला चला चला. चला चला चला. एक मिनिट शेठजी, आधी घनसू प्लंबरला तुम्ही फोन करून बोलावून तर घ्या. अरे हो, अरे पण शेठजी, त्यांनी सांगितलं आहे ना की बिना फ्लॅट मालकाच्या आपण त्याच्या फ्लॅट मध्ये घुसलो तर तो काम नाही करणार. अरे पण त्याला थोडीच कळणार आहे की आपण बेकायदेशीर पद्धतीने आत घुसलोय. तो जेव्हा येईल तेव्हा आपण आधीच घरात असणार ना. हा, मी फोन करतो. हा हो हो. हेलो जेठा भाऊ. हा भाऊ घनसुएल, ये लगेच, घरात जायची सोय झालेली आहे. अरे मी या इतक्या लवकर कसा काय झाला? अरे बाबा, झाली ना सोय. तू आंबे खा ना भाऊ, कोया कशाला मोजत बसतो? नाही मिया, आंब्याबरोबर कोई मोजणे गरजेचं असते, कारण कोई बरोबर आंब्याची जात समजते. मला सांगा, तुम्ही बिलाबाज पद्धतीने आत तर घुसला नाही आहात ना? कुठल्या पद्धतीने? अरे म्हणजे बेकायदेशीर पद्धतीने, कारण आम्ही कुठलंही काम एकदम जोरात करतो, पण बेकायदेशीर अजिबात करत नाही. अरे तू काय, आम्ही पण बेकायदेशीर काम करत नाही भाऊ. काय ते घराचा मालक आहे ना, तो अचानक आला तर त्याने सगळी परिस्थिती बघितली आणि मग तोच म्हणाला समोरून की अरे बापरे, पटापट काम करून घ्या. तर आता या तू पटापट, ठीक आहे? अरे ऐसे कैसे पटापट आ जाऊ? तुम्हाला तर आधीपासूनच माहिती आहे की मला मुशावऱ्यासाठी जायचं आहे. आता आमची मुशावऱ्याची वेळ झाली आहे, आम्ही तिकडे चाललो आहोत. अरे बाबा, लिकेजमुळे माझं दुकान उद्ध्वस्त व्हायला आलंय आणि तुला मैफिलीमध्ये जाऊन शायरी ऐकवायची आहे. आत्ताच्या आत्ता येतो का पोलिसात तक्रार करू तुझी? हा, तुम्ही मला घाबरवत आहात? हो. हा, तर मी घाबरलो. मी येतो ना. हा. पण मी तुम्हाला माझी शायरी ऐकावी लागेल. हा, अरे ऐकू रे बाबा, तुझ्या सगळ्या शायरी ऐकू. तू ये ना आधी भाऊ. ठीक आहे, मी येतो बर का. अच्छा ऐक, सरळ त्या घरात या, 102 नंबरचं घर, ठीक आहे? आम्ही लोक तिकडेच आहोत. हा, ठीक आहे ठीक आहे. हा, ये रे ये. जेठालाल हा नक्की प्लंबर आहे ना की शायर आहे? दोन्ही आहे. ते अब्दुलने सांगितलं की तो लिकेजचा बेस्ट प्लंबर आहे.
म्हणून आता त्याला झेलावं लागतंय. काय करणार? तो तुम्हा लोकांना पण पकवेल, पण जरा पकवून घ्या बाबांनो प्लीज. वा, भाऊ बागा जा जा लवकर जा, ते कुलूप उघड जा. हो जातो. अरे पण जेठालाल, हा बागा कुलूप उघडणार तरी कशाने? पोपट भाऊ, हे बघा, याच्या साह्याने. याने कुलूप उघडेल? हो, उघडेल शेठजी. शाबास, जा मग जा, लवकर जाऊन कुलूप उघड आणि हळूच आत जाऊन मग आम्हाला फोन करा. तर मग आम्ही सगळे एक एक करून लपून छपून त्या फ्लॅट मध्ये येतो. हो, बर बर. दिस इज टू मच. आला बागाचा फोन आला. हा बागा बोल. हा शेठजी, मी ते 102 नंबरच्या फ्लॅट मध्ये घुसलो आहे. तुम्ही पण एक एक जण करून पटपट इथे या. ठीक आहे, मी येतो येतो. हा ओके, चला. बागा पोचलाय, आता मी पण पोचतो आणि वर जाऊन तुम्हाला फोन करतो. मग तुम्ही पण एक एक जण या. ओके ओके जेठाप्रा. हा नटू काका, तुम्ही येऊ नका, तुम्ही इकडेच थांबा. ऑफकोर्स शेठजी, सगळ्यांचं तिकडे काय काम आहे? नाही नाही, तुमचं काम आहे. अरे स्ट्रेंज, आता तुम्ही म्हणालात येऊ नका, इथे थांबा, आणि लगेच एका सेकंदात तुम्ही म्हणताय की तुमची गरज आहे. इट इज व्हेरी कन्फ्युजिंग. नाही नाही, कन्फ्यूज होऊ नका, मी समजावतो. बघा, आम्ही सगळे एक एक करून वर गेलो ना की त्याच्यानंतर मी तुम्हाला फोन करेन, तेव्हा तुम्ही वर या आणि वर येऊन घराच्या दरवाजाला बाहेरून कुलूप लावा. हे काय आहे की येता जाता कोणी बघितलं तर कोणाला शंका नको ना की अरे आत कोणी आहे नाही आहे. बरोबर आहे ना? ओके शेठजी. अरे वा जेठालाल, तुझं डोकं तर अगदी प्रोफेशनल चोरासारखं चालतंय रे. आधीचा काही अनुभव आहे? काय? नाही नाही, हे काय नाही. नाही नाही, काय 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 बोलला तू? अरे नाही, काय 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 बोलू नाही. नाही नाही, अनुभव म्हणजे काय? तुला काय वाटतं आधी मी चोर होतो? अरे नाही नाही, असं काय नाही. लवकर जा लवकर जा, बागा तुझी वाट बघतोय ना रे, जा ना. चला मी निघतो. नटू काका, तुम्हाला समजलं ना तुम्हाला काय येस करायचं? ऑफकोर्स. ठीक आहे, मी निघतो. हा? चल जेठाप्रा, ऑल द बेस्ट. ओके, थँक्यू. ऑल द बेस्ट, ऑल द हा बेस्ट. थँक्यू. हा ठीक आहे. जेठालाल, सांभाळून जा आणि कृपा करून पकडला नको जाऊ. अरे, आणि देव न करो पकडला गेलास तर आमच्यापैकी सोडीला फोन कर. हो जेठाप्रा, तू मला फोन कर. ओके आता ठीक आहे. ऑल द बेस्ट. येस, काय नाही, बसा. बसा बसा. हेलो, व्हाट हैव बीन डूइंग ओवर हियर? हा, अरे पुरो बोले तो ना, तुरेला बोललो तो. काय बोलला? मी काय बोललो ते समजलं नाही ना तुम्हाला? नाही. हा तेच ना, तुम्ही पण तुमच्या भाषेत काय बोलता ते मला अजिबात समजत नाही. ओ, मी हे म्हणालो, तुम्ही इथे काय करताय? इथं हा, इथे ते माझा एक चेक मिळत नाहीये, खिशात होता, माझ्या खिशात होता. तर मला वाटलं की इथे कुठे पडला नाही ना, तर मी शोधायला आलोय इकडे. अच्छा. अरे बापरे, आता तर हा पण चेक शोधायला लागला. याला कटवावा लागेल. अरे
फोन वाजतोय. ओ हो हो हो, फोन सायलेंटर आहे तर कळलंच नाही. हा हॅलो नटू काका, मिळाला का चेक? अच्छा ड्रॉवर वरच होता. ओके ओके ओके, अच्छा ठीक आहे. ओके, चेक मिळाला. ओके, सापडला ना? अच्छा, तो सेक्रेटरी काय म्हणाला? चावी दिली? नाही 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 दिली ना चावी. मी म्हणालो होतो ना, तो विचित्र माणूस आहे. तुम्ही बोलून बघा ना, कदाचित तुम्हाला देईल तर चावी. नाही नाही, माझा 8 नंबर आहे, तर त्याचा आणि माझं जमत नाही. तसंही माझ्याकडे टाइम नाहीये. मला बायकोला घ्यायला चर्चगेटला जायचं आहे, सासरी. आता तुम्ही चर्चगेटला चालला? हो हो. ओके चला. ओके. अरे वा, सेक्रेटरी पण नाहीये आणि थम्पी पण चर्चगेटला निघालाय. त्याला परत यायला रात्र होईल, म्हणजे मैदान साफ आहे. लिकेजचं काम आरामात होऊन जाईल. थँक्यू थँक्यू देवा, थँक्यू. कोण आहे? अरे मी आहे बागा उघड. ए, हे काय? हे संत्र कुठून आणलंस? फ्रीज मधून. कुणाच्या फ्रीज मधून? हे मिस्टर अय्यरच्या फ्रीज मधून. अरे तू वेडा झालायस का बागा? हे कोणा दुसऱ्याचं घर आहे आणि दुसऱ्याच्या घरातून तू संत्र चोरून खातोयस. ते काय आहे, मला खूप तहान लागली होती, पण फ्रीज मध्ये प्यायला पाणी नाही मिळालं, संत्र मिळालं. विचार केला संत्र खाऊन घ्यावं, थोडी तहान भागेल. अरे बाघा, शास्त्रांमध्ये पण लिहिलंय, इतरांच्या वस्तू न विचारता घेऊ नये. ठेवून दे परत. बरं. जेठापराचा फोन. अटेंड नको करूस. अरे हा तर सिग्नल आहे, याचा अर्थ जेठालाल पकडला गेलाय. अरे देवा, आता पळावं लागेल. अरे चल पोपट. अरे हा पळाला पण. चल मी पण जातो. अरे बिडू थांब यार, जेठापराशी बोलून तर घेऊ दे यार. ठीक आहे, बोल. हा जेठापरा बोल. मी वरच्या फ्लॅट मध्ये पोहोचलो आहे. तुम्ही पण एक एक करून वरती या, ठीक आहे? हो, आम्ही सगळे येतोय. ओ भिडू, जेठापरा सुरक्षितपणे वर पोहोचला फ्लॅट मध्ये. हो, अच्छा अच्छा अच्छा. अरे भिडे, चल ना, सकाराम चालू कर ना, चल ना. अरे पोपटलाल, जेठालाल पकडला नाही गेलाय. हा? हो, त्याने वर बोलवलंय तुला. मला का भाऊ? आधी मी काय केलंय? सोडी, तू जा ना आधी. ओ ठीक आहे, मी जातो आधी. मी थोडी कोणाला घाबरतो. जो बोले सोनिहाल. एक्सक्यूज मी. अहो भाऊ, मिस्टर पंडित कुठे राहतात? खाली दुसऱ्या मजल्यावर राहतात. हा पहिला मजला आहे ना, दुसऱ्या मजल्यावर राहतात ते. थँक्यू. गणपती बाप्पा, आम्हाला वाचव. जरा लक्ष ठेव की कोणी बघणार नाही. काय पहिल्यांदाच एक शिक्षक असा एखाद्या अनोळख्या व्यक्तीच्या घरात लपून छपून घुसलाय. जर कुणाला समजलं तर लोक काय म्हणतील? माझी सगळी अब्रू जाईल. आयुष्यभर हा डाग माझ्या माथ्यावर राहील. बाप्पा प्लीज जरा लक्ष ठेवा. अरे काय नाही होणार भिडे. अरे भाऊ, इथे मी बोललो. काय या माळ्यावर जेवढे पण शेजारी आहेत ना, कोणीच घरी नाहीये. सगळे बाहेर गेलेत. कोणाला पत्ता सुद्धा लागणार नाही की आपण इथे लिकेजचं काम करतोय. आणि समजा जर एखादा प्रॉब्लेम झालाच तर? अरे भाऊ, असं का बोलतोयस? नकारात्मक नको बोलू. काही होणार नाही. शुभ शुभ बोल नाऱ्या, शुभ शुभ बोल. हो हो, नाही होणार. पण समजा जर झाला प्रॉब्लेम, जर झालाच तर मी, आपण सगळे मित्र आहोत ना, आपण सगळे मिळून अडचणीला तोंड देऊ ना. हो का? थोड्या वेळापूर्वी जेव्हा जेठालालने फोन करून वर बोलावलं होतं, तेव्हा सगळ्यात आधी तू जाऊन सखारामवर बसला होतास. आपण सगळे मित्र आहोत म्हणे. तुझं माहितीये कसं आहे पोपटलाल? दोस्त यार कोणाचे? खायचं प्यायचं निघायचे. ओ यार, तुम्ही लोक कमाल करताय. फालतूची बडबड करत बसलाय. अरे आपण इथे लिकेज ठीक करायला आलोय. लिकेज ठीक करूया आणि पटापट निघून जाऊया. अरे तू गप्पा बस ना. अरे कसं करणार सोडी? आपल्यापैकी कोणी प्लंबर आहे का? प्लंबरला तर येऊ द्या आधी. जेठालाल फोन करून विचारणं कुठे पोहोचलाय तो. हो हो. आता कोण आलं?
नक्कीच घराचा मालक परत आला असणार, आपण पकडले जाणार. मी म्हणालो होतो की असं करायला नको, पण ऐकतच नाही. माझं अरे पुढं- भाऊ शांत राहा. अरे तो प्लंबर असेल भाऊ, घनसुख घायल, त्याला बोलवलंय ना. बेलो बेलो बेलो, अरे घराचा मालक आलाय परत. अरे नाही भाऊ, घराचा मालक असू शकत नाही. काका, अरे तो केरळला गेलाय. अरे मग केरळला काय सेटल व्हायला गेलाय? परत येऊ नाही शकत का? त्याच्या हातात बॅग पण आहे. मग मागे काय आता तिकडेच बघ 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 बघ. अरे हा फ्लॅटचा मालक नाही, प्लंबर आहे, घनसुख घायल. प्लंबर? जेठालाल कोणता प्लंबर शेरवानी घालून येतो? अरे तो फक्त प्लंबरच नाही तर शायरही आहे. आज संध्याकाळी त्याचा मुशायरा आहे. कळलं? इथून डायरेक्ट जाणार असेल म्हणून शेरवानी घालून आलाय. आता इथे शेरवानी काढून काम करेल, मग जेव्हा काम होईल तेव्हा परत शेरवानी घालेल आणि मुशायऱ्यामध्ये जाऊन शायरी बोलेल. जेठाभरा जा दरवाजा उघड. हो खंजू, ये लवकर आतमध्ये. मिया तुम्ही इतक्या दबलेल्या आवाजात का बोलताय? आणि तुम्ही दरवाजा का उघडताय? घराचा मालक कुठं आहे? अरे या घनशा घायाला खूपच चौकश आहेत. आता आमच्यापेक्षा कोणाला तरी मिस्टर अय्यर बनवावं लागेल. मालक आतमध्ये ये चल. अच्छा, तर यावर एक शेर अर्ज आहे भाऊ की आता कुठला शेर नाही, आता कुठला शेर नाही. आत अरे ये. मी जेव्हा पण मला शेर म्हणायचा असतो तेव्हा तुम्ही मला अडवता. आता तर काही जरी झालं तरी मी तुम्हाला शेर ऐकवूनच राहील, शपथ. सोडी मारू नको, सोडी सोडी. ओय, खोटी आहे ते अरे, पुत्तर. अरे, अरे, चल आतमध्ये चल. अरे मामा मिया. चल चुप. अरे हा कोण आहे ज्याने आपल्याला झटकन उचलून पटकन आत टाकून दिला? मामा मी या घराचा मालक आहे. अच्छा अच्छा, तुम्ही या घराचे मालक आहात. मिया तुम्ही या घराचे मालक कसं काय असू शकता? हे घर तर कोणा अय्यरचं आहे. सरदारजी अय्यर तर पहिल्यांदाच बघतोय मी. सरदारजी अय्यर का असू शकत नाही भाऊ? ओय माझं नाव आहे रोशन सिंग अय्यर. ओय, तुला यात काही अडचण आहे का? तू काम करायला आलायस ना, मग काम सुरू कर ना. मी समजावतो घनसुख भाऊ. ते काय आहे, जन्माने हे अय्यर भाऊ पंजाबी आहे. लहान होते ना तेव्हा एका जत्रेत आई वडिलांपासून वेगळे झाले आणि मग एका अय्यर दाम्पत्याने यांना लहानाचं मोठं केलं. तेव्हापासून यांचं नाव रोशन सिंग अय्यर आहे. हो 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 हो. एक मिनिट. तुम्हाला यांच्याबद्दल एवढं सगळं कसं काय माहिती? तुम्ही तर म्हणत होतात की तुम्ही इथे कोणालाच ओळखत नाही. अरे मग माहित करून घ्यायला किती वेळ लागतो? 5 मिनिटं गप्पा मारल्या त्यात सगळं समजलं ना भाऊ. तू काम करायला आलायस की नाही? पटापट काम कर ना लिकेजचा. अरे काम तर करून टाकू, पण इथं इतकी सगळी लोक काय करतायत? माझे नातेवाईक आहेत सगळे. नमस्ते नमस्ते नमस्ते. गावाहून आलोय, गोरेगावहून आलोय. ऐकलत ना आता? आता लिकेजचं काम सुरू करायचं. अहो लिकेजचं काम तर सुरू करून टाकूया. पण त्याचं काय आहे की मी खालून पाहिलं होतं की जे लिकेज होत होतं ते बावर्ची खाण्याच्या दिशेने होत होतं. मग हे बावर्ची खाना कुठल्या दिशेला आहे मला जरा सांगाल? इकडे आहे. हो ना अय्यर भाऊ, इकडे आहे ना. हो हो इकडे या बाजूला. चला, हो, जा, 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 चला. जा. या बाजूला ये. चला. नट्टू काकांना फोन करून टाकतो. हा बोला शेठजी, सगळेजण सुखरूप पोचले? हो सगळे पोचलो. आता या आणि बाहेरून कुलूप लावा पटापट. हो शेठजी. कमाल आहे यार. तू पान खायला आलायस का इथे काम करायला आलायस? पान खाल्ल्याशिवाय आमचं डोकं चालत नाही मिया. डोकं नाही चालत. इथे काय आईची परीक्षा द्यायला आलायस? अरे सोडा IAST INWYZ. डायरेक्ट वाईज आहे. आपली आन बान शान आहे पान. जेव्हा आम्ही खातो पान तेव्हा होत नाही कुठली खता आणि लगेच सापडतो लिकेजचा पत्ता. हो भाऊ तू पटकन लाव पत्ता, कारण हे काम करून आम्हाला इथून व्हायचंय बेपत्ता. काय जेठालाल, तू पण सुरू झालास भाऊ. खाल्लं पान? घनशू तू काम चालू कर ना भाऊ, काम चालू कर. चल चल. करतो ना करतो.
सापडलं लिकेज सापडलं मिया, लिकेज सापडलं. चालू कर काम चालू कर. करतोय. घनसुखजी तुम्ही जर असा आवाज केला तर आम्ही सगळे जेलमध्ये जाऊ. जेल? अरे जेल मध्ये का जाणार मिया? यांचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की तो आवाज झाला तर शेजाऱ्यांना डिस्टर्ब होईल ना, आणि कधी कधी काय आहे ना की ते पोलीस कंप्लेंट देखील करून टाकतात ना. अरे कशाला घाबरवताय? हो घाबरवू नको पोपटलाल भिडे, याला घाबरवू नका भाऊ. अरे भिडे तर मराठी भाऊ झाले. हे अय्यर आणि भिडेचं नातं काही भिडत नाहीये. नाही याचं नाव भिडे नाहीये, ते काय आहे, सगळ्यांना जाऊन भिडतात ना, म्हणून आम्ही लोक त्याला भिडे म्हणतो. हा, बरोबर आहे. आम्ही लोक. अरे तुम्ही तर म्हणत होता की तुम्ही इथं कोणाला ओळखत नाही. आता तर यांच्या नातेवाईकांची पण तुमची ओळख निघालीये. अरे तने सू आटली माझी पंचायतचे घनसुडी. काय बोलताय? अरे तू तुझं काम कर ना भाऊ. एकदा काम संपलं ना, त्यानंतर तुझ्या मनात जे काही प्रश्न आहेत ना, त्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तरं देईन, ठीक आहे? हवा तर सोडीचा अख्खा आंबा समजावून देईन. सोडी? अरे मी आता सोडी कुठून आला? सोडी हे सरदारजी अय्यर बनण्याआधी ते सोडी होते, ठीक आहे? ठीक आहे. अरे काय ठीक आहे? ओ जेठाप्रत ते आंबा म्हणजे काय? अरे आंबा नसतो का सोडी तो, त्याच्यात सगळ्यांचं आजोबा पणजोबा, ज्यात पूर्ण परिवाराचं नाव असतं. अरे फॅमिली ट्री बद्दल बोलतोय तो. अच्छा असं होय. ओके समजलं. समजलं ना? चल काम चालू कर. मी अरे सॉरी तू काम चालू कर ना भाऊ. उभा काय आहेस? काम लवकर चालू कर. हा पण जरा हळू असं करा की अजिबात आवाज येणार अरे नाही. मी या माझ्या छिन्नी हातोड्यामध्ये सिलेन्सर लावलेला नाहीये. थोडाफार आवाज तर येणारच. हा ठीक आहे भाऊ, जितकं होऊ शकेल तितकं जरा आवाज कंट्रोल करून कर ना. आणि आता काम कर भाऊ, काम कर तू लवकर. जेठालाल, एक काम करूया ना, तुझ्या दुकानातून तो ब्लूटूथ स्पीकर मागून घेऊया ना आपण, आणि मोबाईलने त्याच्यावर गाणी वाजवूया जोरजोरात. तर काय की गाण्याच्या आवाजात कामाचा आवाज दबून जाईल ना आपल्या. अरे एक मिनिट थांब. अरे भैया एकदा तर सांगून टाका की काम करायचंय की नाही करायचंय. भाऊ असं किस्त्यात काम होणार नाही आपल्याकडून. संध्याकाळी आपल्याला मुशायरात जायचंय. अरे नाही बाबा, काम तर करायचंच आहे, पण एक मिनिट दरवाजावर बघू दे ना कोण आलंय ते. अरे मग त्यासाठी काम का थांबवताय? तुम्ही दारावर जाऊन बघत राहा, आम्ही इथे आपलं काम करतो. नाही, या सोसायटीमध्ये असं नाही होत ना भाऊ. इथे काय आहे की दारावर कोणी आलं ना तर घरामध्ये जे काही काम चालू असतं ना ते थांबवावं लागतं, आणि जाऊन आधी बघावं लागतं की दारावर कोण आहे, ठीक आहे? तर मी जरा बघून येतो. एक मिनिट. ज्याचं घर आहे तो तर भूतासारखा उभा आहे. अरे ज्याचं घर आहे त्याला पाठवा ना मिया. या ना मिस्टर अय्यर, या बघून येऊ चला. म्हणजे काही होऊ दे, दार उघडायला तर तुम्हाला जायचंच आहे. अरे तू तुझं काम कर ना. अरे आता तुम्हीच तर म्हणालात की काम करू नकोस म्हणून. तुम्ही दार उघडायला जाल, बघाल, आणि मग मला सांगाल की काम करायचं आहे की नाही. ठीक आहे, 2 मिनिटं थांब भाऊ, 2 मिनिटं थांब, आम्ही बघून येतो, ठीक आहे? चल चल दादा, जरा बघ तर कोण आहे ते. हो. शेठजी, अय्यर भाऊ आहेत. अय्यर भाऊ म्हणजे फ्लॅटचे मालक. अरे सत्यानाश झाली, वाट लागली. मी सांगितलं होतं मला परत येईल असं कोणाच्याही घरात त्याच्या परवानगीशिवाय नाही घुसलं पाहिजे, पण माझं म्हणणं नाही ऐकलं. झाला एका शिक्षकाच्या आबरूचा भाजीपाला झाला. ते काय नाही, मी आता जाऊन त्याला सगळं खरं सांगणार, मग जे होईल ते बघू आपण. अय्यर साहेब, व्हेरी सॉरी तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या घरात घुसू. आत्माराम, आता माफी मागून काहीच उपयोग नाहीये.
एखाद्याच्या घरात बेकायदेशीरपणे घुसण्याआधी हा सगळा विचार करायला हवा होता. अँड दिस इज रॉंग. अरे अय्यर, तुला जे काही बोलायचंय ते आत येऊन बोल. चल. अरे हातीभाऊ, तुम्ही पण या 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 या. अरे तुम्ही पण चला, पटकन चला. हाथी भाऊ, तुम्ही इथे कसे? ते मी आणि कोमल मार्केटमधून येत होतो तर सोसायटीमध्ये अय्यर भेटला. म्हणाला की तुमच्या दुकानात लिकेज होतंय. तर मी विचार केला की मी पण जातो काहीतरी मदत करायला. पण तुम्ही इथे काय मदत करणार? तुम्ही सांगा. अरे काय मदत आहे डॉक्टर हाते, याची मदत करायला तर यालाच नको होत. आणि आता नट्टू काकाने आम्हाला सांगितलं की तुम्ही लोक या घरात कुलूप तोडून घुसला आहात. दिस इज रॉंग. हे अनधिकार आहे. कोणा दुसऱ्याच्या घरात कुलूप तोडून घुसणं बेकायदेशीर आहे. अरे आम्हालाही माहितीये असं कुणाच्याही घरात घुसणं बेकायदेशीर आहे. पण आपला यार सुद्धा किती मोठ्या अडचणीत सापडलाय. अरे त्याचं लाखोंचं सामान पणाला लागलंय. अरे दुकानात तर असं पाणी वाहतंय जसा की कॅनडाचा नायगरा फॉल. अरे लोक येऊन पाणी भरून घरी घेऊन जात आहेत. आणि या सोसायटीचा जो सेक्रेटरी आहे त्याच्याकडे या फ्लॅटची एक्स्ट्रा चावी आहे, पण तो द्यायला तयारच नाहीये. आम्ही त्याला किती रिक्वेस्ट केले की भाऊ चावी देऊन टाका, आम्ही लिकेजचं काम करून एका तासात तुम्हाला चावी परत आणून देतो, पण नाही. मग त्याच्याशी बोलायला सोसायटीतून भिड्याला मागवलं. काय मागवलं? म्हणजे बोलावलं, पण त्याने भिडेचं म्हणणं पण नाही ऐकलं. तो द्यायला तयारच नाही. मग काय करणार? लिकेजमुळे जेठालालच्या दुकानात आम्हाला शॉक देखील बसला. होय. आणि हे तर चांगलं आहे की पोपटलालला शॉक लागला. ए जेठालाल, तुला काय म्हणायचंय? शेठजी, मला सुद्धा शॉक लागला होता. हो मला पण लागला. हो नाही नाही, म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की हे बरं झालं की तुम्हा तिघांना शॉक लागला. की तुम्ही तिघे तर आपले आहात, घरचे आहात, तर समजू शकता. समजा तुमच्या तिघांच्या जागी एखाद्या कस्टमरला शॉक लागला असता तर त्याने समजून घेतलं नसतं ना. त्याने तर सरळ माझ्यावर केस केली असती जर वाचला असता तर. त्यामुळे इच्छा नसताना सुद्धा बेकायदेशीररित्या आम्हाला या घरात घुसावं लागलं. वा वा, तुम्ही सगळे मला उल्लू बनवतायत. तर खोटं बोलून मला चुकीचं काम करायला लावताय. सरदारजींना अय्यर मानताय. भाऊ, मी हे असं खोटं काम करणार नाही आणि चुकीचं काम मी करू देणार नाही. मी सगळ्यांना खरं सांगून टाकेन. हा, आत्ताच्या आत्ता मी सगळ्यांना सांगणार आहे. अरे तिथे जाऊन काय करणार? खिडक्या काही नाही होणार. अरे बघ जरा, खिडकी बंद आहे. हे बघ भाऊ घनशू, तुला तर सगळं माहिती आहे ना मित्रा की आपण सगळं कायदेशीररित्याच करायला गेलो होतो. त्या सेक्रेटरीकडे चावी पण मागितली, आता त्याने नाही दिली. त्याला आम्ही काय करायचं? तुला तर माहिती आहे ना दुकानाची हालत, कसं लिकेज होत आहे तिथे. आणि आम्हाला शॉक देखील बसला. हो. त्यामुळेच भाऊ, तू परिस्थितीच्या गंभीरतेकडे बघून जरा पटापट काम करून टाक. मग तुला पण जायचंय ना मुशायराला. अरे अच्छा चल, मी काय म्हणतो बघ, माझं ना म्हणणं लक्ष देऊ नाही का. जर तू हे काम पटापट करून टाकलंस तर आम्ही लोक आमच्या गोकुळधाम सोसायटीमध्ये तुझ्या मुशायराचा स्पेशल शो ठेवू. हो 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 हो, ठेवूया ठेवूया. का? अरे काकू काका काय करतोस तू आता? मी असं म्हणतोय की का नाही नक्की ठेवूया. हा, आणि इतकंच नाही, आमच्या एरियामध्ये जितक्या पण सोसायट्या आहेत त्या सगळ्या सोसायट्यांमध्ये भिडेची खूप ओळख आहे. तर त्या सगळ्या 12-15 असतील सोसायट्या का 20? 15 तर आहेतच. 20 बोल ना. मग ठीक आहे, 20 कॉन्ट्रॅक्ट. तर 20 सोसायट्यांमध्ये तुझ्या मुशायऱ्याचा शो ठेवू. बोल ठीक आहे? हो म्हणतोय. सोड त्याला, सोड त्याला, सोड सोड. सोडी, सोड त्याला. श्वास घ्यायला पण त्रास होत असेल. सोड. हो हो. तुम्ही ठीक आहात ना? तुम्ही नीट श्वास घेऊ शकताय ना? घेऊ शकतो. पण तुम्ही एक गोष्ट खरी सांगा, तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये माझा मुशायरा ठेवणार ना? अरे हो बाबा हो. मग तर मी या एका तासाचं काम अर्धा तासात सलटावून टाकतो आपण. अरे वा, एकदम कमाल. खूप मस्त खूप मस्त. अरे वा.
पण मग समजा कुणी आलं आणि काही गडबड वगैरे झाली तर मग काय होईल? अरे गडबड तर तेव्हा होणार ना जेव्हा तू काम व्यवस्थित नाही करणार. तू जा ना लवकर कर कर. ठीक आहे मी जातो आणि काम सुरू करतो. सरका. बघा तू पण जा, त्याच्या कनपटीला बसून राहा. काम करता करता तो ढिला पडू नये बघ, त्याच्यावर लक्ष ठेव. आणि नट्टू काका, तुम्ही काय इथे उभे राहून तमाशा बघताय? मी तुम्हाला काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं? की बाहेरून कुलूप लावून तुम्ही दुकानात निघून जा. शेठजी, मी तर कुलूप लावून जाणारच होतो, पण सोडी भाऊंनी जबरदस्ती मला आतमध्ये ओढून घेतलं. पण ठीक आहे ना भाऊ, आता तुम्ही जा, बाहेरून कुलूप लावा आणि दुकानात जा. हो शेठजी, हो. आधी पाणी बंद करून टाकतो. अरे ओ घनसू भाऊ, तुम्ही हे काय करत आहात? जर इथे लादी फोडलीत तर ज्यांचा फ्लॅट आहे त्यांना कळून जाईल की त्यांच्या गैरहजेरीमध्ये त्यांच्या किचन मध्ये तोडफोड झाली आहे. अरे मिया, आपलं नाव घनसू गायल काय उगाच नाहीये. मी जगातला एकमेव असा प्लंबर आहे जो टाईल न तोडताच काढून घेतो आणि कोणाला समजतही नाही. जेठालाल, अजून किती वेळ लागेला? काय माहित आता, ते जसं रिपेअर होईल तसा तो एक मिनिट यार भाऊ, मला एक गोष्ट सांगा. हे तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही माझा नंबर काय फाफडा म्हणून सेव्ह केलाय? ते जेठालाल, मला बबिताने सांगितलं की तुला सगळं कळालं आहे, पण मी तर मस्तीमध्ये लिहिलंय, मस्ती केले. अच्छा, भिडेचं काय नावाने सेव्ह केलंय? आत्माराम. सोडीचा? त्याच सोडी. पोपटलालचा? पोपटलाल. अच्छा, म्हणजे बाकी सगळ्यांचं जे नाव आहे त्याच नावाने सेव्ह केलंय? हो. तर खाली माझ्यासोबतच तुम्हाला मस्ती सुचते? हा, काही हरकत नाही. मी पण माझ्या फोन मध्ये तुमचा नंबर इडली फ्रायच्या नावाने सेव्ह करतो. अरे नाही जेठालाल, असं करू नकोस. मी आता डिलीट करून टाकतो. काय माझा नंबर? अरे नाही, तुझा नंबर नाही, मी तुझं नाव जेठालाल ठेवून टाकतो. जेठालाल ठेवून टाकतो? काय, माझं नावच जेठालाल आहे भाऊ. मला असं म्हणायचं आहे की मी तुझं नाव जेठालाल असं सेव्ह करतो. हो समजला ना भाऊ, तसंही मला काही फरक पडत नाही. झालं. घनसू भाऊ, लिकेज बंद झालं. अबे सुरा, मुकम्मल तौर पे बंद हो चुका है. कोणाच्या तोरवर? अरे म्हणजे परमनंटली बंद झाला आहे लिकेज. यावर एक शेअर अर्ज आहे. इर्षाद. हे समजत नव्हतं की कुठून टपटपत होतं पाणी, इथून की तिथून. वा. लिकेज कुठून आहे, इथून की तिथून. आता बंद झाला आहे लिकेज आणि पाणी नाही टपकणार, नाही इथून नाही तिथून. वा काय बोलला आहात? आता आम्ही सील करून टाकतो. काय कमाल आहे. इथे बघून वाटतंय का की इथं काही काम झालंय म्हणून? हो घनसू भाई, तुमचं काम आहे एकदम टकाटक. मग देऊया जाऊन सगळ्यांना आनंदाची बातमी. ऐकून सगळ्यांची मनं होतील ताजी तवानी. कमालच केलीत मिया. लय भारी. या चला बॅग घेऊन या. काम झालं. बंद झालं. पण तसं काय झालं का होतं? अरे खूप काही झालं होतं. बाबा खलिदा झालं होतं, पेचिदा झालं होतं, समीरा पण झालं होतं. काय हरकत नाही, लिकेज बंद झालं ना. झालं बस. आणि सगळ्यात चांगली गोष्ट आहे की फ्लॅटचा मालक पण नाहीये. आजच्या रात्री सगळं काही वाळून जाईल आणि कुणाला कळणार पण नाही की इथं काही काम झालं होतं की झालं नव्हतं. वा 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 वा. ओहो, मग याच गोष्टीसाठी होऊन जाऊ दे. बल्ले 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 ओ बल्ले 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 ओ बल्ले बल्ले असं वाटतंय चोरी पूर्ण झाली आणि याच आनंदात तुम्ही नाचताय. मला नका शिकवू.
कळलं ना? लिकेजचा प्रॉब्लेम झाला होता म्हणून आम्ही आलो होतो. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला कोणीतरी चुकीची खबर दिली आहे. अरे चुकीची बातमी सोडा, यांच्यापर्यंत बातमी पोहोचलीच कशी की आपण इकडे आहोत. ते सगळं तुम्हाला चौकीवर गेल्यावर कळेल. चला. अरे अरे नाही 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 इन्स्पेक्टर साहेब, मी चोर नाहीये. मी तर शायर आहे. प्लंबिंगचं काम करतो मी असंच कधी कधी. या लोकांनी मला इथं बोलवलं प्लंबिंगचं काम करण्यासाठी, तर मी निघून आलो. तुमचा विश्वास बसत नाही तर मग मी तुम्हाला एक शायरी ऐकवतो, एक जबरदस्त शायरी. जमान्याने बेवफाई केली, आता तू तरी वफा करना. काहीतरी घेऊन सगळं काही रफा दफा करना. लाच देऊन सगळं जिकडं तिकडं करायचंय तुला. हा? तुला तर मी बघच बाळा शायर, वेगळी दांडके म्हणत लॉकअप मध्ये बघच तू. एकत्र इतक्या सगळ्या चोरांची टोळी. आता तुम्ही लोक वाचणार नाही. अहो इन्स्पेक्टर साहेब, आम्ही लोक चोर नाही आहोत. उलट मी तर एक इज्जतदार व्यापारी आहे. याच सोसायटीमध्ये बाहेरच्या बाजूला माझं दुकान आहे, गडा इलेक्ट्रॉनिक्स. हो, आणि इन्स्पेक्टर साहेब, मी यांच्या गडा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये नोकरी करतोय. हो, माझा माणूस आहे. आणि आय एम अ रेप्युटेड सायंटिस्ट ऑफ इंडिया. मी एक डॉक्टर आहे. हो, आणि मी शिक्षक आहे. मी आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्र तुफान एक्सप्रेसचा वरिष्ठ युवा पत्रकार पोपटलाल आहे मी. आणि मी सोडी गॅरेजचा मालक आहे. हो, गप्पा बसा. पकडलं गेल्यानंतर चांगली चांगली लोक चांगले चांगले पाहुणे बनवतात. अरे माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरंच खरंच पत्रकार आहे. अबे चुप. चेहरा बघितलाय स्वतःचा. काय झालं माझ्या चेहऱ्याला? जेठालाल, शॉकमुळे माझा चेहरा वाकडा तिकडा झालाय काय रे? हा? काही समजत नाहीये. नाही नाही, जसा होता तसाच आहेस भाऊ तू. हे गप. अच्छा हे सांगा, तुमचा बॉस कुठे आहे? काय इथे? मी नाही. अरे ते काय विचारतायत आणि काय सांगतोयस तू? अरे मी सांगितलं ना की गडा इलेक्ट्रॉनिक्स माझं दुकान आहे, त्याच्यात हा काम करतोय. म्हणजे तो त्या हिशोबाने बोलतोय की मी त्याचा बॉस आहे असं. हे बघा, मी सरळ सरळ सगळ्यांना विचारतोय, सांगून टाका तुमचा बॉस कुठे आहे? बॉस, तुम्ही हे काय बोलताय? तुम्हा सगळ्यांना आज सोडून जो बाहेर कुलूप लावून लपून बसला आहे, मी त्याच्याबद्दलच बोलतोय. इन्स्पेक्टर साहेब, आमचा कुणी बॉस नाहीये, आणि बाहेरून कुलूप तर नट्टू काकांनी लावलं होतं. ओ, बॉसला काका कोडवड. हा? आता सांग, हे तुमचा बॉस, तुमचा नट्टू काका कुठे आहे? सांगा. ते तर बिचारे गोडाऊन मध्ये आहेत. तो चोरीच्या सामानाचं गोडाऊन पण बनवून ठेवलं तुम्ही लोकांनी. अरे नाही नाही इन्स्पेक्टर साहेब, ते गोडाऊन माझं आहे. मी सांगितलं ना माझं दुकान आहे गडा इलेक्ट्रॉनिक्स, त्याच्यात सगळं माल आहे. गप. आता कुठलाच आवाज नकोय मला, समजला ना? राऊत, तू याला गोडाऊन मध्ये घेऊन जा आणि याचा जो बॉस आहे ना नट्टू काका, त्याला घेऊन ये. काय? आणि हो, गोडाऊन पण सील करा. हो सर. साहेब माझं ऐका, आम्ही चोर नाही आहोत. अरे चल. ऐका अरे हो, तरी. या सगळ्यांना घेऊन चल. अरे एक मिनिट, माझं म्हणणं ऐका इन्स्पेक्टर साहेब. हे बघा, आपल्या हृदयावर हात ठेवा आणि आमचा चेहरा बघा आणि सांगा, आम्ही तुम्हाला चोर दिसतोय का? हो. हो. अरे आम्ही चोर नाही आहोत इन्स्पेक्टर साहेब. आम्ही शिक्षक आहे, साहेब आहे. आता जे काही बोलायचंय ते पोलीस स्टेशन मध्ये बोला. हे चल, चला ना घेऊन चला. चला घेऊन या सगळ्यांना. चला घेऊन या सगळ्यांना. चला गाडी टाका. गाडी टाका सगळ्यांना. गाडी टाका. साहेब गप. आता आवाज काढला ना तर सगळ्यांना फटके पडतील. गप. जय हिंद सर. सर दिवाकर बोलतोय सर. सर अख्खीच्या अख्खी गँग पकडली गेली आहे. खबर पक्की होती. कुलूप तोडून घरात घुसले होते सर. समोरासमोर पकडले गेले सर. यांना पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जातोय. रिमांडवर घेतलं तर बाकी साथीदारांची नावं सांगतील. येस सर. जय हिंद सर. माझं ऐका रे, मी चोर नाहीये. इन्स्पेक्टर साहेब, आम्ही कसलीच चोरी नाही केली. साहेब खूप मोठे चोर आहे ते लोक. चोरीची टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, खूप सारा माल गोडाऊन मध्ये भरून ठेवला यांनी. अच्छा. अहो नाही नाही इन्स्पेक्टर साहेब, तो चोरीचा माल नाहीये. मी सांगितलं ना माझं दुकान आहे गडा इलेक्ट्रॉनिक्स. याच बिल्डिंग में तिथे मागे त्या रोडच्या साईडला. ते काय ना दिवाळी तोंडावर आली आहे म्हणून गोडाऊन मध्ये पूर्ण स्टॉक भरून ठेवलाय. अरे आम्ही तर चोर नाही आहोत, आम्ही तर शायर कम प्लंबर आहोत. ए चुप. आता जे सांगायचं पोलीस स्टेशन मध्ये. चला जाऊ. यांना घ्या. चला 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 चला.